आपणी सर्व काया निवाली। राहुल, आवाज येतोय? हो येतोय। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, शारदा मूळ चत्वार वाचा, कमू पंथ अनंत या राघवाचा। श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतो। समर्थ प्रस्थानत्रयी मधला मनाच्या श्लोकांचा आपला अभ्यास चालू आहे। आपण आज या अभ्यास वर्गाच्या कळसा अध्यायाकडे पोहोचलेलो आहोत। मनाचे श्लोक क्रमांक 194 ते 201 परमात्म स्वरूपाची अनुभूती हा विषय आपण आज पाहणार आहोत। या श्लोकांमध्ये परमार्थ वाटचालीतील सर्वोत्तम अनुभवाचा क्षण काय असतात, तो क्षण कसा असतो, याची अतिशय सुरेख शब्दांमध्ये समर्थांनी मांडणी केलेली आहे। आणि हे श्लोक आपल्याला समजावून सांगण्यासाठी आपल्याला तेवढ्याच अधिकारी आचार्य उपलब्ध झालेले आहेत। परमपूज्य डॉक्टर काकांसारख्या श्री गुरूंचा परिस स्पर्श झालेल्या आणि स्वतः परिस बनलेल्या अशा गुरुवर्या आदरणीय समर्थ भक्त सौ अलकाताई मुतालिक आज आपल्याला उपलब्ध आहेत। मी चंद्रकांत दादाला विनंती करतो की त्यानं अलकाताईंचा परिचय करून द्यावा। चंद्रकांत। धन्यवाद धन्यवाद दादा। जय जय रघुवीर समर्थ। आवाज येतोय का? हो हो येतोय। येतोय। जय जय रघुवीर समर्थ। अलकाताई मुतालिक सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख करून द्यायची म्हणजे मी फार खुजा आहे, तरी पण मी प्रयत्न करतो। त्या निवृत्त शिक्षिका असून 30 वर्षे शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे। आता सध्या त्या योग महाविद्यालय आणि कीर्तन महाविद्यालयात तत्वज्ञान या विषयावर अध्ययन सध्या करत आहेत। शंकर अद्वैत वेदांत तत्वज्ञान पुरस्कार परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड कोल्हापूर यांचा अनुग्रह त्यांना मिळालेला आहे। तसेच चरणेस प्रस्थानत्रयी उपनिषदे ब्रह्मसूत्र गीता या ग्रंथांचे तसेच अध्यात्मशास्त्रात व संत वाङ्मयाचे त्यांच्या आज्ञेने त्यांचे प्रवचन सुरू आहेत। त्यांचे कार्य पुढील प्रमाणे श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली येथील त्या संस्थानाच्या 15 वर्ष विश्वस्त सक्रिय आहेत। समर्थ रामदास स्वामी समर्थ संप्रदायाच्या प्रचार व कार्यात त्या हिरारीने भाग घेतात। समर्थ विद्यापीठ सातारा येथील प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक ते आहेत। दर बुधवारी तत्वज्ञान अभ्यास वर्गाचे ते आयोजन करतात। देशात विदेशात अनेक विषयावर त्यांचे प्रवचन नेहमीच होत असतात।
झी 24 तासवर दासबोध या विषयावर सतत 2 वर्षे त्यांचे प्रवचन चालू आहेत. द्वारका, नैमिषारण्य, शुकताल यासारख्या अनेक ठिकाणी श्रीमद भागवत सप्ताहामध्ये त्यांनी भागवत कथा सांगितलेल्या आहेत. श्रीलंकेसह अनेक ठिकाणी त्यांनी रामकथा केलेल्या आहेत. शिवतरगड येथील विद्यार्थी व प्रापंचिक दासबोध अभ्यासक्रमाचे आयोजन, अरविंदो आश्रम, नैनिताल, ऋषिकेश, एरो व्हॅली येथे आध्यात्मिक वर्गाच्या अभ्यासक्रमात त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांचे लेखन साहित्याबद्दल बोलायचं तर कुलदेवता बन शाकांबरी माता यांचे गद्य व पद्य चरित्र ओवीबद्ध त्यांनी केलेले आहेत. श्रीकृष्ण बंधू बलराम चरित्र, श्रीमद दासबोध, बोधामृत इत्यादी प्रसिद्ध ग्रंथ 2006 साली त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. नित्य चिदंबर बोध, श्री संत राजाराम महाराज यांच्या अभंगावर सध्या त्या निरूपण करत आहेत. श्री समर्थ वाणी, तुकायची वाणी, श्रीमद भागवत या यावर वार्षिक सादरे ते सादर करतात. सज्जनगड मासिकात त्यांचे अनेक आध्यात्मिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच 21 सामासी दासबोध, श्री समर्थ शतके या विषयावर ते नियमित लेखन करत असतात. विविध आध्यात्मिक मासिकांमध्ये वाङ्मय व आध्यात्मिक शास्त्र या विषयावर ते नियमित लेखन करत असतात. श्री गणेश मंदिर डोंबिवली ग्रामदैवताच्या त्रैमासिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांना मिळालेले सन्मानाबद्दल बोलायचं तर रोटरी इनर व्हील क्लब तर्फे त्यांना सन्मान मिळालेला आहे. ब्राह्मण महासंघातर्फे त्यांना आदर्श शिक्षिका, व्यास क्रिएशन दत्त मंदिर आश्रमात तर्फे त्यांना वेदांत प्रचारक म्हणून सन्मानित झालेले अशा या आचार्य आपल्याला लाभले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया सत्र चालू करावे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तया ते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते. सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी सादर साष्टांग दंडवत घालते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी सप्रेम अभिवादन करते. आणि आजचं आपलं चिंतन आपण काही करू. मनाच्या श्लोकाचं अभ्यास वर्ग या समर्थांची प्रस्थान त्रयी ह्याच्यावरती आपण ऑनलाईन घेतोय. सगळेच आचार्य वेगवेगळे आपापले विचार मांडतायत आणि या सगळ्यामध्ये काही टप्पे केले आहेत आपण मनाच्या श्लोकाचे. पहिल्या श्लोकापासून आपण अभ्यास करत आलोय. गेल्या वेळेचा विचार केला होता तो म्हणजे उपासनेचा केला होता आणि आता थोडा ज्ञानपर असे असणारे विचार. पण हे सगळं करताना शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये जिथे समर्थ स्वरूपाची अनुभूती आपल्याला सांगतायत तेव्हा समर्थांचा दृष्टीपण, समर्थांचा एखादं जेव्हा आपल्याला ते सांगतात तेव्हा त्यांची निसंशय असणारं त्यांचं ज्ञान की मला साधकाला, मला भक्ताला कुठे घेऊन जायचंय. आणि म्हणून पहिल्या श्लोकामध्ये जे समर्थ आपल्याला उपक्रम केलाय त्याने, त्या उपक्रमामध्ये थोडा पहिला श्लोक जर आठवला तर त्याच्यामध्ये समर्थ स्वतः म्हणतात, गणांचा स्वामी गणेश जीवरूप आहे, तोच कोण आहे तर तो आत्मरूप आहे. 2 शब्द तिथे समर्थ वापरतात, आरंभ आणि मुळारंभ. एक आरंभ एक मुळारंभ आहे. याचा अर्थ दोन्ही शब्दांनी निर्गुण निराकार ब्रह्मतत्व किंवा कुटस्थ हा मुळारंभ आणि ईश्वर तत्व हे आरंभ, जे सृष्टीचा आरंभ आहे त्याचा अधिष्ठान आहे. इथूनच समर्थ आपल्याला शास्त्र सांगायला सुरुवात करतात. आणि मग यानंतर शक्तिरूप असणारी शारदा आहे, जी 4ही वाणींची कोण आहे तर देवता आहे, किंबहुना 4ही वाणींची ती अभिव्यक्ती आहे. हीच कोण आहे ते ईश्वराची शक्ती आहे. हिच्याच आधाराने सगुण रघुकुलातील राघवाची उपासना करून आपल्याला निर्गुण राघवाचा अनंत पंथ, काय सुंदर शब्द वापरलाय समर्थांनी, अनंत पंथ. अनंत याचा अर्थ तो इतका लांब आहे, मोठा आहे, माहिती नाही किती वेळ चालायला लागेल, तो बराच काळ करावा लागणार आहे. आणि तो पंथ, अनंत पंथ या शब्दातूनच समर्थांना त्याची गूढता, अनाकलनीयता याची जाणीव समर्थ देतात. आणि इथून या छोट्याशा एका ग्रंथाची सुरुवात होते आणि मग हळूहळू शुद्ध
कर्म म्हणजे काय, निष्काम कर्म म्हणजे काय, शुद्ध उपासना म्हणजे काय, निष्काम उपासनेने काय घडतं, चित्ताचं चैतन्यात लय करण्यासाठी एक साधकाची तयारी कुठपर्यंत आणावी लागते आणि मग इथपर्यंत असा हळूहळू येऊन चित्ताच्या चैतन्यात लयासाठी ज्ञानरूपी साधना म्हणजेच वैचारिक साधना. या पहिल्या श्लोकामध्ये समर्थ हे सगळं आपल्याला जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे ते आपल्याला समोर पहिल्या श्लोकामध्ये ठेवलेलं आहे. हे समर्थांचं वैशिष्ट्य बरं का. पहिल्या श्लोकापासून ध्येय कुठे डोळ्यासमोर हलू द्यायचं नाही. ते ध्येय जर समोर असेल तर तिथपर्यंतचा आपलाच प्रवास नक्की होतो. आणि मग या अनुषंगाने समर्थ आपल्याला हळूहळू पुढे घेऊन जातात. गेल्या वेळेला आपण संपूर्ण उपासनेचा मार्ग बघताना पौराणिक आधार किती बघितले ते बघितले. मग त्याच्यामध्ये नरसिंह अवतार म्हणजे काय, किती प्रकारचे अवतार झाले, त्या अवतारातून कसा कसा हळू विकास होत गेला, हा सगळा विचार आपण गेल्या वेळेला उपासनेच्या संदर्भामध्ये केला. आणि आजचा जो विचार आपल्याला करायचा आहे म्हणजे 194व्या श्लोकापासून ते 201 पर्यंत. आता इथे लक्षात येईल की समर्थ आपल्याला ज्ञानपर याचा अर्थ स्वरूपाचं चिंतन करायला लावत आहे. हे स्वरूपाचं चिंतन करताना इतकं सगळं समर्थांनी सांगितलेलं आहे बरं का. म्हणजे पूर्ण राम म्हणजे काय, मग तो राम दासाची कशी काळजी घेतो, तो भक्तांची किती काळजी घेतो, मग त्या रामाचं नाव कधी घ्यायचंय, नुसतं नाही प्रभाते मनी रामचिंतेचा जावा. इथून जे अगदी हळूवार मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे, असं हळूहळू हळूहळू सांगत सांगत समर्थ आपल्याला शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन येत आहे. पण तिथे आल्यानंतर मात्र लक्षात येईल की पुन्हा प्रश्न विचारलाय की वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. याचा अर्थ समर्थाने इतकं सगळं शिष्यांना सांगितलं तरी सुद्धा शिष्याच्या मनातला संशय निसंशय गेला का? नाही गेला. कारण ज्या स्वरूपाविषयी सांगितलेलं आहे त्याच्याविषयी कितीही ऐकलं, कितीही बोललं तरी सुद्धा त्याचा अंदाजच येत नाहीये. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर सुद्धा साधकांनी सहज प्रश्न विचारले. आता लक्षात येईल की प्रश्नाचा विचारला की वसे हृदयी देव तो कोण कैसा, की जो देव आहे की ज्या देवाची तुम्ही आम्ही उपासना करतो तो जो हृदयामध्ये राहणारा असेल तर तो कसा आहे, तो कोण आहे, असा प्रश्न साधकांनी त्या ठिकाणी विचारलेला आहे. याचा अर्थ त्याला स्वरूप कळत नाहीये असाच त्याचा अर्थ झाला. देह टाकीता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. याचा अर्थ जर शास्त्र सांगून झालंय देव म्हणजे काय, देवाच्या प्रकाशात दिसतं, दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं, असा ज्ञानस्वरूप असणारा देव जो कसा आहे, तत्रिकाला बाधित आहे, विश्वनिर्मितीच्या पूर्वी होता, आताही आणि नंतरही असणार आहे, हे सगळं समर्थन सांगून झालेलं आहे बरं का. पण हे सगळं सांगून झाल्यानंतर सुद्धा जर प्रश्न विचारला असेल तर काहीतरी अपेक्षित आहे. आता इथे लक्षात येईल की हृदय हा शब्द परमपूज्य डॉक्टर काकांनी खूप छान सांगितले की जेव्हा आपण मनाच्या श्लोकांचं अध्ययन करतो तेव्हा त्यातले शब्द आपल्याला कळले पाहिजे. की देव हृदयात राहतो म्हणजे कुठे राहतो, तर तो अंतःकरणामध्ये राहतो. विज्ञानातलं हृदय जे आहे तर 2 फुफ्फुसांच्या मध्ये आपल्या मुठभर इतकंच आहे. पण अध्यात्म शास्त्रामध्ये हृदय ही संकल्पना म्हणजे अंतःकरण आहे, जेवढ्या आपल्या संपूर्ण देहाच्या उपाधीला ती व्यापून अशी असणारी आहे. मग अशी ती व्यापून अशी असणारा तो देव संपूर्ण हृदयामध्ये आहे, म्हणजेच तो अंतःकरणामध्ये आहे. आणि मग आता तो आहे त्याचं स्वरूप नाही कळत आहे. मग त्या सर्वोत्तमाचे ध्यान करायचंय, ते वेगळेपणाने करता येत नाही. मग शास्त्र म्हणतं त्याचं करायचं असेल तर कसं करायचं, सरळ आहे, शिवम भूत्वा शिवम यजेत. संतांच्या चरणी जायला सांगितलेलं आहे, सत्संगतीत जायला सांगितलेलं आहे. पण सत्संगतीत जाण्यासाठी, संत ओळखण्यासाठी तरी जीवाच्या अंतःकरणामध्ये संतत्व हवं ना. अगदी तसं त्या परमात्म्याचं समग्र समजून स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर काहीतरी शिवम भूत्वा शिवम यजेत, ते होऊनच त्याची उपासना केली जाते. असा जो असंग आहे की ज्याच्याविषयी श्रुतीला सुद्धा काही बोलता येत नाही, काही सांगता येत नाही. श्रुती ज्याला नेती नेती असं म्हणते, किंबहुना त्याच्याविषयी बोलताना ती अबोल होते. त्या तत्वाची ओढ आता भक्ताला लागली. भक्त संतांच्या चरणी म्हणजे सद्गुरूंच्या चरणी गेलाय, सद्गुरूंकडून तत्वमसीचा बोध करून घेतलाय. आता तो बोध कानामध्ये झालाय, पण तरी सुद्धा अजून काही इतकं श्रवण झालं तरी सुद्धा त्या तत्वाची ओढ लागलेली आहे.
आणि मग आता ते समजून घेण्यासाठी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया इथपर्यंतचा अधिकार जो आहे तो त्यांनी प्राप्त करून घेतलाय. आणि तेवढा अधिकार प्राप्त करून घेतल्यानंतर शाश्वत तत्व स्वरूपाविषयी म्हणजे खरा देव म्हणजे काय, समर्थांच्या भाषेमध्ये थोरला देव म्हणजे काय, किंवा जुनाट पुरुष ही संकल्पना काय आहे, हे सगळे समर्थांचे खासियतचे शब्द आहेत बरं का. आणि असा तो खरा देव, हृदयी देव कुठे राहतो, कसा राहतो, असा या विषयीचा प्रश्न तो साधक समर्थांना किंवा तो भक्त समर्थांना विचारत आहे. आता इथे लक्षात येईल की ज्या देवाविषयी सांगितलंय तो देव कसा आहे. तो देव केवळ मूर्ती इतकाच आहे का, प्रतिमे इतका, तो शांत मर्यादित नाही. मग सर्व व्याप्त असणारा एकमेव अद्वितीय असा असणारा हा देव देह टाकताच कुठे राहतो असा प्रश्न पण विचारलाय. ज्याचा अर्थ तुम्ही आम्ही देह टाकणार आहोत. मग तेव्हा देव कुठे जातो. मग देह जातो म्हणजे काय, याचा अर्थ प्राण जातो म्हणजे काय, देव राहतो म्हणजे कुठे राहतो. मग जातो तो कुठे जात असेल, कुठून तो येत असेल. परमपूज्य पंडितांनी परत सुंदर सांगितलं, जेव्हा परब्रह्म तत्व जीवाच्या अंतरंगी प्रवेश करतो तेव्हा प्रवेश करण्याची त्याची जागा कुठची आहे तर ब्रह्मरंध्र, याचा अर्थ मस्तकामध्ये जिथे आपण लहान मुलाची टाळू भरतो, जिथे हाडाची कवटी जी आपण म्हणतो की दोन्ही कवटी एकमेकात घट्ट बसलेले आहेत जेव्हा, तर तिथून त्या ब्रह्मरंध्रातून ते परमात्मे परब्रह्म तत्व जीवाच्या अंतरंगी प्रवेश करतं असं शास्त्र सांगतं. मग आता तो जर तिथे आतमध्ये प्रवेश केला असेल तर आता देह टाकीता देव कुठे राहतो. मग ज्यांनी आत प्रवेश केलेला आहे तो राहतो कुठे. मग आता आत्मा ही जर त्याचं स्वरूप असेल तर कसं काय समजून तर घ्यावं लागेल ना आपल्याला काहीतरी, की येतं आणि जातं म्हणजे काय जातं आणि काय येतं आणि काय जातं, कशा प्रकाराने ते येतं आणि जातं. परमपूज्य डॉक्टर काका एक सुंदर दृष्टांत देतात बघा. अनेक वेळेला आपण काकांकडून तो ऐकलेला आहे. तो दृष्टांत काका देतात तो म्हणजे सूर्य आणि कवडसा याचा. काका म्हणतात की सूर्याची किरणं सगळीकडे असतात, सगळीकडे ती समान असतात, ती कुठेही कमी जास्त नाही. पण आपल्या घराच्या खिडकीला जर एखादा भोग असेल किंवा खिडकी अगदी किलकिली केलेली असेल, थोडीशी उघडलेली असेल, तर त्या छिद्रातून किंवा त्या किलकिल्यात येणाऱ्या त्या खिडकीच्या तो एक कवडसा आपल्या घराकडे येतो आणि तो आपल्या भिंतीवरती पडतो. तो कवडसा आपल्याला दिसतो. आता तो काही काळ राहतो. जेवढे सूर्याच्या प्रकाशामध्ये जे काही गुण आहेत ते सगळे त्या कवडशामध्ये आहेत. पण ज्या क्षणी आपण ती खिडकी बंद करून टाकतो किंवा त्या खिडकीचं छिद्रच बंद करून टाकतो तेव्हा तो कवडसा पुन्हा नाहीसा होतो. मग तो कवडसा नाहीसा झाला का, तो नाहीसा होत नाही. कवडसा आल्यासारखा वाटतो आणि कवडसा गेल्यासारखा वाटतो, कारण एक उपाधी त्याला मिळाली आणि म्हणून उपाधीतून तो आला आणि ती उपाधी बंद करताच किंवा ती उपाधी नाहीशी होतात तो गेला. याचा अर्थ मूळ कवडसा हा सूर्यरूपच आहे. कवडसा जसा सूर्यरूपच आहे तसं जीवानी समजून कधीतरी घेतलं पाहिजे की जीव जो आहे तो शिवरूप आहे किंवा तो जीव जो आहे तो आत्मरूपच आहे. म्हणून कवडसा येणं नाही जाणं नाही. खिडकी उघडली किंवा छिद्र पडलं तरच तो आत येतो, ह्याचा तर आपल्याला अनुभव आहे. जसा सूर्याला अंधार ठाऊकच नाही, कारण तो नित्य प्रकाशमान आहे. तुम्हाला आम्हाला अंधाराची अनुभूती आहे, कारण ते ज्या पृथ्वीवरती तुम्ही आम्ही राहतोय तिच्या गतीमुळे तुम्हाला आम्हाला अंधाराची तो अनुभूती आहे. सूर्याला नाही, कारण त्याच्याकडे अखंड काय आहे तर प्रकाशच आहे. म्हणून त्याचा कवडसा ते त्याचे जे आहे ते अखंड प्रकाशमानच आहे, तो त्याच्यापासून वेगळा नाहीच. तो जिथून येतो तिथेच जातो. म्हणून कवडसा जिथून येतो तिथेच गेला. त्यामुळे त्याचं येणं जाणं हे आपली अध्यारोपाची भाषा आहे. ही अध्यारोपाची भाषा जर आपल्याला समजून घेतली तर आता लक्षात येईल की जसा तो कवडसा सूर्यरूपच आहे तसा नित्य असणारा आता इति आत्मा, नित्य असणं हे ज्याचं स्वरूप आहे तसा तो आपला आत्मा नित्य आहे. आता तो देहाच्या उपाधीत आहे तोपर्यंत आपल्याला अंतःकरण वृत्ती आहे. अंतःकरण वृत्ती असल्यामुळे मग आपल्याला ज्ञान अज्ञान ही सगळी भाषा आहे. मग काही काळ आपण इथे या जगामध्ये येतो राहतो आणि मग आपण जातो. ज्या वेळेला देह पडतो तेव्हा आपण सहज म्हणतो की आता आपल्याला अनुभव आहे, कोणीतरी आपल्या आजूबाजूला गेलेलं असतो, हे गेले म्हणजे त्यातलं काय गेलो,
त्यातलं गेलं म्हणजे काय गेलं? शरीर तर समोर दिसत असतं. आता हे समजून घेतलं पाहिजे की आत्मतत्व, सामान्य आत्मा हा त्या ठिकाणी आहे, पण आत्म्याचं ज्ञान म्हणजे सद्घन, चिद्घन, आनंद घन हे आत्म्याचं घेण्याची क्षमता ज्या बुद्धीमध्ये असते त्या बुद्धीची क्षमता हळूहळू कमी होते. जशी प्राणशक्ती क्षीण होते तशी बुद्धीची, या आत्म्याचे सद्घन, चिद्घन, आनंद घन हे सगळं घेण्याची क्षमता हळूहळू कमी होते. बुद्धी तेजतत्वाची आहे आणि तेजतत्वाची बुद्धी जेव्हा हळूहळू क्षीण होते तेव्हा पहिला परिणाम कोणता होतो? तो म्हणजे तेजतत्वाची असणारी बुद्धी, तेजतत्वाची असणारी वाणी ती हळूहळू लडखडायला लागते आणि मग लक्षात येतं की अंतिम क्षणी जे आजारी असतात त्यांची वाणी, शब्द काम नाही करत. वाणी हळूहळू कशी होते? ती बोलूच शकत नाही. म्हणजे पहिल्यांदा अग्नितत्वाची काय जाते तर वाणी जाते. मग तेजतत्व जे आहे तेजतत्व हळूहळू मंद व्हायला लागतं आणि मग लक्षात येईल की जसं तेजतत्व हळूहळू मंद म्हणजे विशेष उपाधी जी आहे तीच नाहीशी घेतली, आत्म्याचं संपूर्ण जे सामर्थ्य आहे ते घेण्याची क्षमता जी बुद्धीची आहे ती बुद्धीचं सामर्थ्य ते आत्मतेज कमी झालं की ती घेत नाही आणि तेच कमी झालं की पहिल्यांदा शरीर गार पडतं आणि शरीर गार पडलं की आपण म्हणतो हे गेले. म्हणजे तिथे सामान्य आत्मतत्व आहे, पण त्या आत्मतत्वाचं सामर्थ्य घेणारं विशेष असणारं प्राणशक्ती स्वरूप जीव ज्याला आपण म्हणतो, ज्याला चिदाभास म्हणतो, तो जो आहे ते काय आहे तर ते विशेष तत्व म्हणजे बुद्धितत्व जो काय आहे तीच उपाधी आहे ज्यामुळे आपण त्या शिवतत्वापासून, आत्मतत्वापासून वेगळं होऊन पडलो. आता तिथे तीच नाहीशी होते आणि म्हणून बुद्धी जी आहे तोच खरा काय तर आपला प्रतिबंध आहे, जी आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन देऊ शकत नाही. मग आता संपूर्ण उपाधीमध्ये असणारा तो आत्मा तो हृदयामध्येच आहे. देव द्युतिमान प्रकाशते असं त्याचं स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, अखंड प्रकाशमान असं असणारं त्याचं स्वरूप आहे. मग तो कुठे आहे? या देहामध्ये सगळीकडेच आहे. मग देह टाकला तर तो गेला का? आत्मा नाही गेला, आत्मा हे तिथेच आहे. पण देह ज्याने टाकला तो कोण गेला? तो चिदाभासात असणारा जो जीव आहे तो जो आहे त्याची ती प्राणशक्ती जी आहे म्हणजे त्यांनी विशेष घेतलेली जी उपाधी आहे ती जी आहे ती नाहीशी झाली. हे आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि मग उपाधिरूप प्राणशक्ती मंदावते आणि ती जाते. परिमागोता ठाव कुठे पाहतो? आता प्रश्न विचारलाय की आता हे सगळं जाणार आहे, मग आता हा आहे कुठे? हा देव कुठे आहे? सगळीकडेच आहे. मग आता इथे समजून घ्यायला लागेल आपल्याला की कशा प्रकाराने आपल्याला हे संपूर्ण विचार समजून घ्यावे लागेल. म्हणून आत्मा येत नाही आणि जात नाही. आणि मग या ठिकाणी समर्थांनी दृष्टांतच पुढे दिलाय समजून सांगण्यासाठी जो आहे तो कवडसा आणि सूर्य याच्या साह्याने येणं जाणं आपल्याला समजून घेईल. मग देह पडणार म्हणजे नेमकं काय होतं तेही कळलं गेलं. मग आता आपल्याला इथे नक्की कळतं की आत्मा हे असणारं तत्व आहे. शरीराने जे शांत झाले त्याला आत्मा म्हणतात आणि जे व्यापक आहे ते ब्रह्मतत्व आहे. मग ते जीव आहेच, आपल्याला त्याचाच अनुभूती घ्यायची. कारण आपण तुम्ही आणि मी जे तत्व आहोत की सच्चिदानंद घन ब्रह्म तेच तुम्ही आम्ही आहोत, हाच आपल्या सद्गुरूंचा आपल्याला केलेला उपदेश आहे तत्वमसी. त्याचीच अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला शास्त्रशुद्ध त्याचं स्वरूप समजून घ्यावं लागेल आणि ते आपण स्वरूप समजून घेतोय आणि म्हणून ते तत्व नित्य आहे. देह जरी गेला तरी ते आहे, देहाशिवाय ते सुद्धा आहे. आपल्याला याची अनुभूती नाही. आपल्याला आता असं वाटतं की छे आपल्याला मी देह नसेल तर मी कसं काय असेल, देहाच्या आतच मी आहे, देहाशिवाय मी नाही असं आपल्याला वाटतं. पण असं होत नाही. जे ज्ञानस्वरूप अखंड आहे, ज्याला स्वरूपाचं ज्ञान आहे, त्याला आत आणि बाहेर अशी उपाधीच नाहीये. ते कुठेही प्रगट होऊ शकतं. जिथं जिथं भाव आहे तिथं तिथे ते प्रगट होऊ शकतं. पुराणामध्ये खूप सुंदर कथा सांगितली. ज्या क्षणी एखाद्या भक्ताचा भाव आहे, खांबामध्ये आहे, 5-7-8 वर्षाचं पोर जे आहे ते प्रल्हादासारखं पोर म्हणते, बाप विचारते तुझा नारायण कुठे? खांबात आहे का? ते पोर म्हणते होय खांबात आहे. आणि आत बाहेर खांबाच्या बाहेर खांबाच्या आत विश्वामध्ये असणारा निराकार असणारा तो तिथे त्याच्यासाठी प्रगट झाला. म्हणून आत बाहेर ही तुमची आमची अविद्येची, अज्ञानाची भाषा, अविद्येची भाषा आहे.
त्याच्या ठिकाणी अविद्या नाहीच आहे, ते नित्य प्रकाशमान आहे. असणं हे त्याचं स्वरूप आहे. आणि एवढं जर समजलं की आता पुढे प्रश्न विचारलाय, की या ठिकाणी प्रश्न विचारलाय की कुठे देह गेल्यानंतर कुठे राहतो, असामान्य रूपाने येतो, तिथे आहेच या ठिकाणी समर्थ सांगताय. मग नुसता सामान्य रूपाने काय, सगळीकडेच तो आहे. मग एवढा जर दिलासा आपल्याला कळला की देह पतनापूर्वीही तत्वरूपाने मी होतो किंवा मी आहे, देह जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आहे आणि देह गेल्यानंतरही मी असणार आहे, एवढी जेव्हा आपला विश्वास, आपली दृढ श्रद्धा आपल्या श्रीगुरूंच्या वचनावरती बसेल, त्यावेळेला पहिल्यांदा काय घडेल, तर मृत्यूचं, काळाचं भय जीवनातून निघून जाईल. जीवनातून काळाचं भयच निघून गेले की जीवन किती निर्भय आणि आनंदी झालं. आता इथून खऱ्या अर्थाने आनंदाचा प्रवास सुरू आहे. आणि तो आनंदाचा प्रवास आहे, त्या आनंदा तत्वाची आपल्याला प्राप्ती, ब्रह्मतत्वाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती, स्वरूपाची प्राप्ती हाच आहे, हेच समर्थांना सांगायचं आहे. आणि इथे हा प्रश्न निर्माण केला आणि आता पुढे समर्थ आपल्याला घेऊन जातात. आणि मग समर्थ म्हणताय की वसे हृदयी देव तो जाण कैसा, नभा जे परी व्यापकू जाण कैसा, सदा संचला येतना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही. आता पुन्हा सांगायला सुरुवात केली, शास्त्र सांगायला सुरुवात केली. आता आत्मस्वरूप कसं आहे, तो देव कसा आहे, तो अत्यंत प्रकाशमान, तो ज्ञानस्वरूप असा असेल तर तो नित्य आहे, तो हृदयात वास करतो. आणि हृदयात वास करतो याचा अर्थ तो सगळ्या विश्वामध्ये अंतर्बाह्य व्यापून. म्हणून जी पंचमहाभूत आहेत ती सगळ्या पंचमहाभूतामध्ये अत्यंत व्यापक असं असणारं एकमेव आहे, ते म्हणजे नभ, म्हणजे आकाश. ते जरी पंचमहाभूत असले तरी सुद्धा त्याच्या अगदी जवळ म्हणजे सूक्ष्म रूपाने आणि व्यापक रूपाने एकच तत्व आहे, म्हणून त्याचीच उपमा दिलेली. अर्थात तीही तोकडी आहे ही माहिती आहे. म्हणून आपला हा सगळा विषय लक्षात ठेवायचा, जी आपण शब्दांनी समजून घेतो आहोत ती सगळी काय आहे, तर ती अध्यारोपाची भाषा आहे. त्या अध्यारोपाच्या भाषेमध्येच आपण समजावून घेतो. मग तो कसा आहे, तो नभा इतका व्यापक आहे. मग शरीररूपी उपाधीमध्ये व्यापून राहणारा जो देव आहे तोच कुठे आहे, तर विश्वामध्ये सुद्धा व्याप्त आहे. मग आता ते समजूनच घ्यावं लागेल ना. मग ते समजून घ्यायचं असेल तर पुन्हा आपल्याला डॉक्टर काकांकडे जावं लागतं. काका खूप सुंदर सांगतात. काकांनी 2-3 गोष्टी आपल्याला छान सांगितल्यात. एक म्हणजे घटाकाश आहे, एक म्हणजे मठाकाश आहे आणि एक म्हणजे महदाकाश आहे. घट म्हणजे ज्याला आपण म्हणतो, एक घट म्हणजे माठ किंवा रांजण, शरीररूपी घट. मठ म्हणजे आश्रम. आपण म्हणतो आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो, आम्ही सज्जनगडला गेलो म्हणजे रामदासांच्या मठामध्ये गेलो. मठ म्हणजे आश्रम. तुमच्या आमच्यासाठी आपलं घर म्हणजे मठ. आणि आता महदाकाश बाहेरचं व्यापक आकाश जे संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त आहे असं. मग आता जे आकाश तत्व संपूर्ण विश्वाला व्यापून उरलेलं आहे ते जेव्हा व्यापत बाहेर विश्वामध्ये तेव्हा त्यालाच महदाकाश म्हणतात. ते जेव्हा आपल्या घरामध्ये, घररूपी मठामध्ये, म्हणजे आता काय 4-5 खोल्यांचं घर असेल तिथे सगळं व्यापून राहणारी ती जी पोकळी आहे ती मठाकाश आहे. आणि आता घटाकाश, त्याच्यामध्ये त्या घराच्या मनाने आपला आकार, आपली उपाधी खूपच छोटी आहे. मग त्या घटामध्ये, शरीररूपी घटामध्ये सुद्धा तेच आकाश आहे. मग आता सगळीकडे तोच आहे. नभाचा पण इतका व्यापक असा असणारा एकच तत्व आहे. फक्त काहीतरी उपाधी, काहीतरी आकार, काहीतरी रूप घेऊन हे शांत तत्व झालं. ज्या आकाराने ते व्यापक तत्व शांत झालं त्याला एक रूप प्राप्त झालं. ज्याला रूप प्राप्त झालं त्याला नाव दिलं. मग थोडं मोठं असेल तर आपण त्याला मठ म्हटलं, आणि जरा छोटं झालं तर त्याला आपण काय म्हटलं, तर घट म्हटलं. मग शरीररूपी घट, मग मठरूपी घर आहे आणि व्यापक असणं महदाकाश आहे. आता हे सगळं तो कसं आहे, तर व्यापक तो असा, तो देव इतका व्यापक आहे असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. आणि याचाच अर्थ उपाधीने तो शांत होतो, अन्यथा तो कसा आहे, तो व्यापकच आहे. मग असा तो व्यापकच असणारा, तर ते आकाश येतं आणि जातं का? आता ज्या वेळेला आपण घर बांधलं त्यावेळेला बाजारातून काही आकाश घेऊन आलो आणि घरात घातलं की असणाऱ्या आकाशामध्ये आपलं घर बांधलं गेलं. असणाऱ्या आकाशात घर बांधलं. तुमचा आमचा जन्म झाला तेव्हा असणाऱ्या आकाशामध्ये
असणाऱ्या आकाशामध्ये आपले माता पिता होते आणि त्यात असणाऱ्या माता पित्यांच्या उपाधीमध्ये तुम्ही आम्ही तिथून आलो. याचा अर्थ आकाश तत्व आणलंच नाही, ते आहेच, कारण ते ईशसृष्टीमध्ये आहे. या आकाशापेक्षा सूक्ष्म असणार सच्चिदानंद घन ब्रह्म किंवा तो देव, तो थोरला देव, तो कसा आहे तर तो आकाशापेक्षा पण सूक्ष्म आहे. मग तो आता आणता येतो की ठेवता येतो की कशामध्ये भरता येतो का असणं हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून तो संचलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. तो कुठे येणं नाही, जाणं नाही, असा तो संपूर्ण कसा आहे, सगळीकडे व्याप्त आहे. म्हणून तो येत नाही आणि जात नाही, असणं हे त्याचं स्वरूप आहे. आता हे आपल्याला समजून घ्यायला लागेल की आत्मा आता ती आहे हेच त्याचं स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी येणं जाणं नाही. आणि हे एकदा समजून घेतलं की आता त्याच्याशिवाय कुठे जागाच नाही, अशी एकही जागा नाही की तिथे कुठे नाही. सूर्य आल्याबरोबर बघा, आपल्या घराच्या खिडक्या उघडल्यानंतर सगळ्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश जातो. असं होतो का की इकडे जास्त पडतो इकडे काही होत नाही, सगळ्या ठिकाणी तो जातो. खिडकी उघडल्यानंतर सूर्याचा प्रकाश सर्वत्र प्रकाशित, सगळ्या घराला तो प्रकाशित करून सोडतो. याचा अर्थ असणं हे त्याचं स्वरूप आहे. त्याला प्रतिबंध आणला, खिडकी बंद केली तर तो येणार नाही. मग प्रतिबंध विचाराने बाजूला केला की ते असणं असंच आहे. आता लक्षात येईल, ईश सृष्टीमध्ये जे जे व्यापक आहे ते असणं हे त्याचं स्वरूपच आहे. म्हणून सूर्य आणि कवडसा हे असणं हे त्याचं स्वरूपच आहे. आकाश तत्व असणं हे त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून सदा संचला येतना जात काही. येणं जाणं हे तुम्हाला मला वाटतंय, त्याला येणं जाणंच नाहीये, तो नित्य आहे. गमतीने काका म्हणतात मला अनुभव आला आणि परत गेला असेल तर तो अनुभव असेल का? याचा अर्थ जो आलेला अनुभव आहे ते मोटिवेशनसाठी आलेल्या एखादी काय आहे तर ती तात्पुरती आपल्या सादाला ईश्वराने देवाने दिलेला तो प्रतिसाद आहे. याचा अर्थ आलेला अनुभव जातो ना, क्षणकाल जी काय अनुभूती येते ती लौकिकातली येते. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात त्याच्यावरती एकदा वेदांताचे बुलडोझर फेरवा आणि तो फिरला की कळतं की अनुभव सुद्धा येत आणि जात असेल तर तो शाश्वत नाही. पण जो शाश्वत असेल तर त्याच्या संदर्भात काही बोलताच येत नाही. खऱ्या देवाची अनुभूती आली की त्याचं स्तवनच करता येत नाही. तुकोबाराय एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात. तुकोबाराय म्हणतात जोपर्यंत भिन्नपणाने तुझी बाबा पांडुरंगा उपासना करतोय तोपर्यंत तुझं वर्णन करतोय, तुझं नाम घ्यायचं म्हणतोय, तुझं स्वरूप सांगतोय. पण आता तुझं स्वरूप कळल्यानंतर त्याच्याविषयी काय बोलू? त्याचं स्तवन करायचं म्हटलं तर तुझी स्तुती ते तुझी निंदा गा. कारण स्तवन करायला गेलं तर तुला मी शांत केलं, जो मर्यादित होता, अखंड व्यापक होता, ते छोटं केल्याशिवाय तुझं वर्णनच नाही ना करता येतं. तुझी स्तुती ते तुझी निंदा गा, स्तुती दोघा तू नव्हे गा गोविंदा. ही भक्तीची भाषा झाली. आता इथे समर्थ ते सांगतायत की आता त्या जो रीता ठाव अशी एकही जागा नाही की जिथे तो नाही. याचा अर्थ सर्वत्र तो आहे आणि असा सर्वत्र तो असा असणारा जिथे तो नाही अशी एकही जागा नाही. आणि कसा आहे तो? म्हणून एकच दृष्टांत त्याला जवळचा आहे. तो म्हणजे कसा आहे तर तो आकाशासारखा आहे की जो सगळ्यांना व्याप्त आहे, जो नित्य आहे, त्रिकालाबाधित आहे, असतची असे असा तो आहे. आणि म्हणून तो अज अजर आणि अमर आहे. त्याला जन्म नाही, ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही. आणि ज्याला जन्म नाही म्हणून जन्माच्या पूर्वी तो आहे. आता म्हटलं जन्म आहे तर तो काही काळ तेव्हाही आहे आणि देह गेला तरी तो अमरच आहे, म्हणून त्याला मृत्यूही नाही. म्हणून तो सूक्ष्मही आहे आणि तो कसा आहे तो व्यापकही आहे. असं या ठिकाणी त्याचं स्वरूप सांगितलं. आणि असं स्वरूप सांगितल्यानंतर पुन्हा हे लक्षात ठेवायचं की जे समर्थ वर्णन करतायत ते एकीकडे त्या देवाचं असलं तरी सुद्धा मी कसा आहे त्याचाच एक अंश आहे. आणि म्हणून आपल्याला चिंतनामध्ये असं ठरवायला लागेल की ते मी आहे, त्याची मला अनुभूती घ्यायची आहे. आणि ती अनुभूती घ्यायची असेल तर मग आता कशी घ्यायची आहे? पुढे समर्थ म्हणतात की आता जा 196वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवे विण नाही तया पाहता पाहता तेची झाले तेथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले. आता लक्ष अलक्ष करायचं याचा अर्थ ध्यान करायचं. आता ध्यान करायचं म्हटलं तर काय, आता सगळं पंचायतच आहे लक्षात आहे. आता इथे सुरुवातीला समर्थ म्हणतात नभी वावरे जो अणुरेणूक आहे.
या नभामध्ये किती बारीक सूक्ष्म सूक्ष्म अत्यंत, आपण जर अगदी बघितलं सूर्याच्या प्रकरणामध्ये तर आपल्याला बारीक बारीक कण दिसतात, ते प्रकाशित झालेले दिसतात. इतके सूक्ष्म सूक्ष्म कण आहेत ते आपल्याला दिसतात, एरवी दिसत नाहीत. आपण कधीतरी शाळेमध्ये गेलो तेव्हा आपल्याला त्या किती सूक्ष्म सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ते किती सूक्ष्म सूक्ष्म आहेत ते आपल्याला विज्ञानामध्ये दाखवत होते, जे डोळ्यांना दिसत नाहीत ते. मग तो परमात्मा कसा आहे? संतांची भाषा भक्तीची आहे बरं का. ते असं म्हणतात की परमात्मा कुठे आहे, देव कुठे आहे? कणाकणात आहे आणि क्षणाक्षणात आहे. एक तरी कोण असा आहे का की त्याच्या वाचून नाही. कणाकणामध्ये तो भरलेला आहे आणि क्षणाक्षणामध्ये, याचा अर्थ काळ, पूर्वी, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, ही सगळी तुमची आमची भाषा आहे. त्याच्यासाठी काहीच भाषा नाही बरं. नित्य असणं हे त्याचं स्वरूप आहे ना. आणि म्हणून कणाकणामध्ये, क्षणाक्षणामध्ये असा असणारा तो परमात्मा, ते ब्रह्मतत्व, ते आत्मतत्व सदा सर्वदा सम असं असणारं आहे. सगळीकडे सारखं आहे, कुठं कमी कमी जास्त असं काहीच नाही. सदा सर्वत्र सम असा तो आहे, सर्वत्र व्यापून आहे. पुन्हा लक्षात घ्यायचं, हे सगळं जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ही अध्यावरोपाची भाषा आहे. मग ते निर्गुण ब्रह्म, मग तेच काय आहे? जेव्हा ते साकार होतं तेव्हा ते काय झालं? तर ते सगुण झालं. आता जे निर्गुण होतं तेच सगुण होतं. आता सगुण होतं म्हणजेच काय? याचा अर्थ जिथे आकार आहे, आपल्याला थोडा आता एक विचार करायला लागेल की जिथे जिथे मला आकार दिसतो त्या आकाराच्या पाठीमागे निराकार तत्व असलं पाहिजे, हा सिद्धांत आहे. जिथे जिथे मला काही गुण दिसतात त्या गुणाच्या पाठीमागे निर्गुण तत्व असलं पाहिजे, हा सिद्धांत आहे. आता हा सिद्धांत आपण आपल्या बुद्धीमध्ये, बुद्धीचा निर्णयच करून घ्यायचा. कारण सगळीकडे जर ते तत्व समान आहे तर एखादं समोर रूप माझ्या समोर एखादं येत आहे, जे येणारं रूप आहे त्याला काहीतरी विशेषत्वाने एखादा आकार आहे, म्हणजे त्या आकाराला रूप आहे. आता रूप झालं तयार की त्याला लगेच नामच मिळालं. पण नाव रूपालाच देता येत ना, अरूपाला नाव कसं देणार? मग अरूपाचं लक्षही करता येत नाही, त्याचं ध्यानही करता येत नाही, काहीच करता येत नाही. मग त्यामुळे जे निर्गुण तत्व आहे ते जेव्हा शांत एखाद्या आकारामध्ये बंदिस्त होतं तेव्हा त्याला सगुण म्हणतात. मग आता त्या साकार झालेल्या रूपसहित रूपवान असं असणारं ज्या ठिकाणी ते चैतन्य आहे, तेव्हा त्या चैतन्याने आता समजून घ्यायचं. मग सगुण आणि निर्गुण कसं काय समजून घ्यायचं? सगुण निर्गुण तर समजून घ्यायला लागेल ना, की सगुण जे आहे ते कुठेतरी आपल्याला अनुभवाच्या प्रांतात येतं, पण निर्गुण येताना जरा कठीण जातं, कारण त्याचा आपल्याला अनुभव घेता येत नाही. खूप सुंदर दृष्टांत परमपूज्य वरदानंद भारती त्याला देतात, फार छान देतात. ते असं म्हणतात, बघा घरामध्ये तुमच्याकडे 2 पोती आणून ठेवा. एक पोतं ओतप्रोत अगदी काठोकाठ भरलेलं आहे, ते म्हणजे तांदळाने, आणि दुसरं पोतं भरलेलं आहे तेही काठोकाठ भरलेलं आहे, ते म्हणजे सुरमुऱ्याने भरलेलं पोतं आहे. आता हे भरलेलं संपूर्ण पोतं म्हणजे समजा एक विश्व अशी संकल्पना करा, विचार करा. आणि मग आता लक्षात ठेवा की जे भरलेलं संपूर्ण तांदळाने भरलेलं पोते ते इतकं घट्ट भरलेलं असतं, त्याच्यामध्ये एक बोट घालायचं म्हटलं तरी ते जात नाही. ते काही केलं ते धागे जरी तुम्ही काढले आणि काढून जरी हात घालण्याचा प्रयत्न केला तरी तो हात त्याच्यामध्ये जातच नाही, जोपर्यंत आपण त्यातले तांदूळ खाली काही काढत नाही. म्हणजे जोपर्यंत तांदूळ त्याच्यामध्ये परिपूर्णपणाने भरलेले आहेत तोपर्यंत आपला हात त्याच्यामध्ये जात नाही. असं हे निर्गुण तत्व आहे की जे ओतप्रोत भरलेलं आहे, तिथे आपण जाऊ शकत नाही. आपली वृत्ती सूक्ष्म असली तरी सुद्धा ती तिथे जाऊ शकत नाही. म्हणून स्थूल असू दे, सूक्ष्म असू दे, अनुभव घेण्यासाठी आपल्याला वृत्ती लागते, आणि आपल्याला जे जे ज्ञान होतं ते वृत्ती ज्ञानानेच होतं. आता हे जे तांदूळ आहेत त्याचा अनुभव नाही घेता येत, त्यांनी निर्गुण म्हटले त्याला. आता ते म्हणाले पुढे दुसरं पोतं आहे, ते कल्पना करा की हे कसलं आहे? चुरमुऱ्याचं. तर चुरमुरे घट्ट भरलेले आहेत, सगळे परिपूर्ण भरलेले आहेत, तरी सुद्धा ते म्हणाले त्याचा एखाद्या ठिकाणचं उसवून काढा धागा, आणि आता लक्षात येईल कितीही ते घट्ट भरलेले असले तरी सुद्धा आपला हात ते चुरमुऱ्यामध्ये जातो. आणि नुसता हात चुरमुऱ्यात जात नाही तर ते कच्चे तांदूळ खाता येत नाहीत, पण ते चुरमुरे आपल्याला मुठभर घेता येतात आणि पटकन तोंडात टाकता येतात, आणि ते खाल्ल्यानंतर खूप आनंद होतो. याचा अर्थ जे वृत्तीला समजतं, ज्याने आपल्याला आनंद होतो ते सगुण आहे. निर्गुणातला आनंद आपल्याला कळतच नाही.
कच्चे तांदूळ खाता येत नाहीत म्हणून त्याला निर्गुण म्हटलंय. आणि त्याचे चुरमुरे झाले. मूळ घटक तोच आहे बरं का, बदललेला नाही. फक्त त्याचा आकार बदलला, बाकी काहीच बदललेला नाही. पण मूळ तत्व तेच ते झालं. असं सगुण आणि निर्गुण एकदा समजून घेतलं की तत्वरूपाने दोन्ही एकच आहे. आणि एकच असताना एकीकडे हात जात नाही म्हणून त्याचं काही ग्रहण करून आणि त्याचा आनंद नाही. पण चुरमुऱ्याचा मात्र कसा आहे, आनंद आहे. अगदी तसं हे निर्गुण निराकार तत्व सगळीकडे व्याप्त आहे. हे शास्त्रांनी समजून घ्यायचं. हे शास्त्रांनी सुरुवातीला कळत नाही आपल्याकडे असंभावना दोष असल्यामुळे, पण सद्गुरूंच्या चरणी गेल्यानंतर त्यांच्या कृपेने हळूहळू आपली बुद्धी जी आहे ती शास्त्र विचार, त्यांचे विचार ऐकून हळूहळू कशी होते, तर आपल्याला कळायला लागतं की हा असं एक तत्व मी असलं पाहिजे बरं का. मी म्हणजे केवळ देह नसला पाहिजे, देहाच्या आतमध्ये एक वेगळा काहीतरी तत्व असलं पाहिजे. हे आपल्याला हळूहळू पटत जाते, एकदम नाही पटत बरं का. सुरुवातीला देह मी आहे, इथून मग देव मी आहे, मग ते देव म्हणण्यापेक्षा आत्मा मी आहे. असं हळूहळू आपल्या जो आपल्या अंतरंगामध्ये बदल आहे ना, तो पटकन होत नाही. पण तो आपल्याला संतांकडून समजून घ्यायला लागतो. आणि मग असा देव, ते निर्गुण निराकार तत्व सगळीकडे आहे ते सांगताना परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात, सगळ्या संतांचं या बाबतीत एक वचन आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. समर्थ रामभक्त आहेत म्हणून ते राघवाची भाषा वापरतात. समर्थ म्हणतात, रीता ठाव या राघवे विण नाही. याच ठिकाणी दोनदा हा शब्द बघा, रीता ठाव राघव विण नाही, दोनदा समर्थ सांगताय. याचा अर्थ जे त्यांना आलेला अनुभव आहे ते आपल्याला अंतःकरणावरती ते पुन्हा पुन्हा बिंबवत आहेत. तुकोबारायांची भाषा विठ्ठलाची म्हणून त्रिभुवन संचले गा विठ्ठल. म्हणजे त्रिभुवनामध्ये, तिन्ही भुवनांमध्ये, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ सगळीकडे जितकं आहे तितकंच 3 भुवन. याचा अर्थ आपल्या शरीराची पण 3 भुवन आहेत. एक स्थूल आहे, एक सूक्ष्म आहे, एक कारण आहे. इथे तर अज्ञानच आहे, पण महाकारण देहामध्ये जरी गेलो तर ह्या 3ही भुवनांमध्ये जे आहेत तर तेच तत्व भरून राहिलेलं आहे. मग असं हे समजूनच घ्यावं लागेल ना आपल्याला. नाथांची भाषा बघितलं तर ती हरीची आहे म्हणून हरीची दासा, हरिदाई दिशा. माऊलींची भाषा आनंदाची आहे म्हणून माऊली किती सुंदर म्हणतात. एकीकडे माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, पण आनंदाच्या बाबतीत तत्वरूप जेव्हा आत्मरूप स्वरूपाचं माऊली म्हणतात तेव्हा म्हणतात, आनंदुरे अजी आनंदुरे सभाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. सभाई अंतरंगात, बहिरंगामध्ये सगळीकडे आनंद रूप तत्व भरून राहिलेलं. आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि हा नुसता आनंद नाहीये. जेव्हा स्वानंदाची अनुभूती येते तेव्हा तो परम म्हणजे श्रेष्ठ आनंद आहे. म्हणजे उपाधीशिवाय झालेला आनंद, काहीही विषयाशिवाय झालेला आनंद, केवळ मला बरं वाटणं असं ज्याचं स्वरूप आहे. काहीही नसताना, कोणताही विषय नसताना बरं वाटणं, हा परमानंदुरे. म्हणून आनंदुरे अजी आनंदुरे सभाई अभ्यंतरी अवघा परमानंद. भाषा तीच आहे. आणि हे सांगताना समर्थ म्हणतात, त्या पाहता पाहता त्याची झाले. आता पाहता आणि पाहता दोनदा शब्द वापरले. पाहता याचा अर्थ एक क्रियारूप पाहणं आहे, आणि दुसरं पाहता बघताना समर्थांना असं म्हणायचं की पाहताना म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा डोळे मिटून ध्यानाला बसतो तेव्हा तो आत्मा कुठे असेल असा विचाराने, वृत्तीने संबंध शरीरामध्ये आपलीच वृत्ती फिरवतो. डोळ्याच्या इथे असेल का, बुद्धीच्या इथे असेल का, हृदयामध्ये असेल का, पायाच्या इथे असेल का, पोटाच्या इथे असेल का, नाभीच्या इथे असेल का. हे पाहता 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 कळतं की अरे कुठेच नाही, सगळीकडेच ते आहे ना. आणि मग असं पाहता पाहता सगळीकडे ते विचारांनी समजून घेता घेता त्रिपुटी सरली जाते. आणि मग जिथे त्रिपुटी सरली जाते तिथे पाहता पाहता काय झालं, काय झालंय ते कळतच नाही, तेच झालेलं असतं. सीनर हॅज बिकम सीन. द्रष्टा जो असतो म्हणजे जीवरूपाने पाहणारा जो जीव आहे तो काय झालेला असतो, तर ते जे दृश्य तो बघत असतो तिकडे तेच तत्व आहे, तेच तत्व आहे. पाहता पाहता तो तेच झालेला असतो. मग लक्ष काय आहे, जेव्हा आपण लक्ष म्हणतो याचा अर्थ मला लक्ष, याचा अर्थ मला ध्यान करायचं आहे, मला काय करायचंय, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला आत्मस्वरूप जाणून घ्यायचंय, हे जर लक्ष असेल तर ध्यान ही काय आहे, ते ही क्रिया आहे. भक्ती ही काय आहे, क्रिया आहे. ज्ञान ही क्रिया आहे. मग ध्यान करता करता ज्याचं ध्यान करतोय एक क्षणकाल वृत्ती जेव्हा ध्येयाशी एकरूप होते तेव्हा जे झालेलं असतं तेच झालेलं असतं.
पण मग ध्याता ध्येय ध्यान, ध्याता जीव आहे, तो ध्यान करण्याची प्रक्रिया आहे, ध्येय आत्मस्वरूप आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. भक्तीच्या भाषेमध्ये भक्ती, भगवंत आणि भक्ती, भक्त भक्ती आणि भगवंत हे आहे. आणि ज्याचं ध्यान करायचं तो ज्ञाता ज्ञेय ज्ञान. मग ज्ञेय जाणण्यासारखं काय आहे? एकच स्वरूप आहे, आत्मस्वरूप, याशिवाय दुसरं जाणण्यासारखं काही नाहीच. मग आता एकदा हे संपून गेलं, ही क्रिया संपून गेली की मग काही शिल्लकच राहत नाही. हळूहळू जेव्हा ध्यानानं बसलेलो असतो तेव्हा वृत्ती एकाकार झाली की ह्याचं चिंतन करता करता वृत्ती त्याच आकाराची होते आणि वृत्ती त्या ब्रह्माचं आत्म्याचं चिंतन करता करता द्वैत शिल्लक राहत नाही. आणि मग जिथे द्वैत शिल्लक राहत नाही, वृत्ती एकाकार झाली की त्याविषयी काहीच बोलता येत नाही. मग जो साकार आहे, जो रूपवान आहे, याचा अर्थ जो चैतन्याने परिपूर्ण आहे, असा जो साधक आणि भक्त आहे, त्यालाच असं लक्ष करता येतं ना. जडाला करता येईल का? मग खरं तर ते अलक्ष्य आहे. लक्ष निराकार आहे, पण ते निराकार असलं तरी सुद्धा ध्यान करता 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 त्या अलक्ष्याला लक्ष म्हणजे सुरुवातीच्या टप्प्याला त्याला तो परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे मला. हे आपली भाषाच आहे सगळी. आणि म्हणून आपण खूप प्रयत्न करतो आणि मग हळूहळू लक्षात येतं की सुरुवातीचे आपले प्रयत्न हळूहळू मग शांत होतात आणि मग विचारांच्या प्रांतामध्ये जातो. इथे क्रियेचा प्रांत हळूहळू समजून जातो. मग अशा अलक्ष्याचं लक्ष आपल्याला हळूहळू करता येतं. मग आत्मदेवतेचे, आत्मदेव जो आहे तो निरपेक्ष व्यापक जो आहे आणि मग त्याच्या अनुभूतीची हळूहळू युक्ती आपल्याला समर्थ येते. सांगतायत कसं काय करायचं, समजून घ्या काय करायचंय ते. मग पाहता पाहता एक पाहता क्रियारूप आहे, एक ज्ञानरूप आहे. मग जिथे क्रियारूप आहे तिथे शरीराची आवश्यकता आहे, जिथे विचारांची आवश्यकता आहे तिथे शरीराची क्रियेची आवश्यकताच नाहीये. म्हणून जिथे ज्ञानाचा प्रांत येतो तिथे निराकाराचाच प्रांत सुरू होतो. लक्षात घ्यायचं. जोपर्यंत साकाराशी संबंध आहे तोपर्यंत स्थूलाशी संबंध आहे, तोपर्यंत शुद्ध ज्ञानाचा प्रांतच नाही. आणि ज्ञानाचा जिथे जिथे प्रांत येतो तिथे निराकाराचाच प्रांत सुरू होतो. हे काही सिद्धांत आपल्याला आता बुद्धीने आपल्याला समजून घ्यावे लागते. आणि असे जेव्हा आपण हळूहळू समजून घेतो तेव्हा लक्षात येईल की आपल्याला हळूहळू आपण आपल्याच आतमध्ये जेव्हा उतरायला लागतो तेव्हा आपल्याला हे हळूहळू गोष्टी समजत जातात. आणि मग 197व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात न पुन्हा न भ. हे काही समर्थांचं सुटलेलं नाही. बघा, एकच दृष्टांत समर्थांनी घेतलाय कारण तो व्यापक आहे. आता जे व्यापक आहे तर त्या व्यापकाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला व्यापकच इंद्रिय म्हणजे व्यापक असं काहीतरी दिलेलं आहे. त्या विधात्याने आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला कळलं पाहिजे. त्या विद्यात्याने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीमध्ये शुभ आणि अशुभ प्रवाह वासनांचे ते आपण ऐकलेलं आहे. पण तेथेच आपल्याला आणखीन एक ह्याचे जी अंतःकरण दिलेले आहे त्या अंतःकरणामध्ये आणखीन एक आपल्याला विशेष त्यांनी दिले, ते म्हणजे वृत्ती दिली आहे. मग ती बुद्धिवृत्ती असेल, चित्तवृत्ती असेल, अहमवृत्ती असेल. बघितलं आपण कोणत्या कोणत्या वृत्ती आहेत. मनोवृत्ती असेल, या सगळ्या वृत्ती आहेत. याचा अर्थ ही वृत्ती हे दिलेलं आपल्याला वरदान आहे. या वृत्तीच्या साह्याने आपल्याला ज्ञान होतं की नाही. मग जो वृत्तीच्या साह्याने ज्ञान होतं तो वृत्तीच्या साह्याने आपण व्यापकही होऊ शकतो. मग व्यापकत्व कशाने घ्यायचंय तर ते वृत्तीच्या साह्याने समजून घ्यायचंय. मग आता हे समजून घेताना पुन्हा समर्थ म्हणतायत नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, जया तया पाहता देहबुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी उरेना. आता इथे लक्षात आहे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. आता लक्षात येईल की मनामध्ये चिंतन करायचंय. चित्तवृत्ती आहे ना, मग चित्तवृत्तीने चिंतन करायचंय. मनाने साधना नाही करता येत, बुद्धीने करता येत नाही, कारण निर्णय देणं बुद्धीचं काम आहे, संकल्प विकल्प करणं मनाचं काम आहे. मग चिंतन ध्यान करण्यासाठी कोणती वृत्ती पाहिजे तर चित्तवृत्ती पाहिजे. मग चिंतन करणं मूळ तत्व जे आहे, ब्रह्मतत्व जे आहे, आत्मतत्वाने याचं जेव्हा चिंतन करतो तेव्हा मूळ तुटे भवाचे. याचा अर्थ भवसागर म्हणजेच माया जी आहे त्या मायेचं सगळं काय आहे तर त्या मायेचा निरासच आहे.
हा जो भवसागर तुम्हाला आम्हाला त्रास देणार आहे, त्या भवसागराचा संपूर्ण जो विचार आहे तो विचार हळूहळू मागे पडतो. याचा अर्थ शाश्वताच्या चिंतनाने भासमान जे आहे ते निवृत्त होऊन जातं. शाश्वत परमात्मा जो त्रिकालाबाधित आहे, त्या त्रिकालाबाधिताचा जो आनंद स्वरूप आहे त्याचं चिंतन करता करता संपूर्ण जो साकाराचा प्रांत आहे, जो काही भासमान आहे, दुःखरूप जे आहे ते सगळं निवृत्त होऊन जातं. मग चिंतनाने त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे ना. मग चिंतनाने जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर भवाचं स्वरूप काय आहे? भवाचं स्वरूप माया आहे, त्याचं स्वरूप आहे म्हणजे कशात आहे? भव म्हणजे द्वैत आहे, द्वैतामध्ये दुःख आहे. द्वैतामध्ये जर दुःख असेल तर द्वैतामध्ये दुःख कोणतं असेल तर द्वैत विकाररूपी माया जाचणारीच आहे. कोणताही विकार असू दे, मस्ती जायते वर्धते हे पण विकार आहे, आणि कामक्रोधादी ते सूक्ष्म स्थूल विकार आहे. साही विकार स्थूल असू दे सूक्ष्म असू दे ते तुम्हाला आम्हाला जाचणारेच आहे. या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर समर्थ म्हणतात की काय करायला पाहिजे, तर मनी चिंतिता मूळ तत्व जे आहे त्या मूळ तत्वाचं अखंड चिंतन करणं. मग त्या तत्वाचं चिंतन याचा अर्थ भक्तीमध्ये ज्याला अनुसंधान म्हणतात, एकच आहे बरं का, भक्तीच्या भाषेमध्ये ज्याला अनुसंधान म्हणतात त्याला ज्ञानाच्या प्रांतामध्ये चिंतन म्हणतात. मग आता चिंतन करायला सांगितले, चिंतनाचा परिणाम काय आहे? याचा अर्थ चिंतन करताना काय घडलं जातं, चिंतन घडून कशाने परिणाम त्याचा काय होतो, तर ज्याचं चिंतन करतो तो तेच केलं जातं. जो ब्रह्मचिंतन करतो, उपनिषद म्हणतात, तो त्याच्या देहासकट ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. ब्रह्मेव भवती म्हणताना की तो त्याच्या देहासकट ब्रह्मरूप होतो. ते कशासाठी? शास्त्रांनी किती सुंदर दृष्टांत दिलाय आपल्याला. कीटकभृंग न्याय सांगितलाय की नाही? कीटकभृंग न्यायामध्ये किती सुंदर दृष्टांत दिलाय. एक फुलपाखरू आहे, एक भुंगा आहे की ज्याची अळी आहे त्या अळीला त्या फुलपाखराने टोचलेलं आहे. आता दुःख झालंय त्या अळीला, ती अळी इतकी वेदनेने तडफडते आणि वेदनेने तडफडल्यामुळे पुन्हा पुन्हा मला कोणी दुःख दिलं त्या फुलपाखराच्या आकाराचं आठवते की या आकाराने मला दुःख दिलं, या आकाराने मला दुःख दिलं, या आकाराने दुःख दिलं. ते दुःख आणि ते आकार ह्या चिंतनाने एक दिवस त्या अळीचं अळीपणच निघून जातं आणि त्या अळी फुलपाखरू होते. त्या पाहता पाहता काय आहे, मूळ भवाचं तुटून गेलं आणि आता ती काय झाली, ती फुलपाखरूच झाली. तसं जीव ब्रह्माचं चिंतन करता करता त्याची देहबुद्धी निघूनच जाते, आत्मबुद्धी उदयाला येते. आणि आता आत्मबुद्धी एकदा आली की बस आता स्वरूपच समजून गेलं, आणि जिथे स्वरूप समजून गेलं तिथे आता लक्षात येतं की जिथे स्वरूपाची प्राप्ती झाली तिथे सदा सर्वदा आर्तपोटी उरेना. आता एकदा देवबुद्धी झाली, देवाचा आनंद, स्वानंदाचा खरा आनंद मिळाला. जोपर्यंत आपण द्वैतामध्ये आहोत, जोपर्यंत आपण अज्ञानामध्ये आहोत, तोपर्यंत विषयाचा आनंद आपल्याला सुख देतो, विषयातून मिळालेला आनंद सुख मिळतो. पण एकदा आपण स्वानंदाने तृप्त झालो तर कोणत्या विषयाच्या दारी जाऊन भीक मागणार आहोत की मला आता सुख द्या म्हणून? नाही ना. राजायाची काय कांता काय कोरांना मागे, माऊली विचारते की नाही. मग आता विषयांची ओढच या ठिकाणी थांबते. जसजसे आपल्याला आत्मस्वरूपाची ओढ वाटते, जसजसे आपण स्वतःमध्ये रमायला लागतो, जसजसे आपण, शास्त्राने सुंदर शब्द वापरले बघा, आत्मरती. मग मला जर आत्मरती व्हायचं असेल तर साधकांनी किंवा भक्तांनी काय करावं? मीराबाईंनी सुंदर सांगितले, काही करू नका, येता जाता भजनं म्हणा. जे मीराबाईंनी केलं, कीर्तन भक्ती केली आणि त्या कीर्तन भक्तीतून ती आत्मरतीपर्यंत गेली. मग आत्मरती व्हायचं असेल तर असं जर व्हायचं असेल म्हणजे आत्मरतीमध्ये, तर ह्या आत्मरतीमध्ये होता येताना बाहेरचे सगळे विषय सुटून जातात. समर्थ इथे म्हणतात सदा सर्वदा आर्त पोटी उरेना. आता मला काहीतरी हे पाहिजे ते पाहिजे, हवं नको, पण सगळं माझं निघून गेलं. हवं नको पण संपून गेलं. विषयांची ओढ परिपूर्णपणाने थांबली गेली आणि विषयांची ओढ धाव जेव्हा थांबली तेव्हा आता काय आहे, ती कशाने थांबते, तर एकतर सगुणरूपी रामाच्या किंवा कृष्णाच्या प्रेमाने ती थांबेल, किंवा आत्मस्वरूपाची जर ज्ञानी भक्त असेल तर त्याला आत्म्याची ओढ असेल म्हणून ती थांबेल. आता तितकी आपली लगेच काही मजल जात नाही आत्म्यापर्यंत, पण आपण रामाचे भक्त तर येऊ शकतो. नाही, मग मला रामरूप व्हायचंय,
मग मला रामरूप व्हायचंय तर मला देहरूप नाही व्हायचंय. मग माझा राम कुठे? रम्यते राम हा इति रम्यते योगिना असैव राम हा, म्हणून तो राम माझ्या हृदयामध्येच आहे. मग त्या रामापर्यंत, त्या आत्मारामापर्यंत जर मला जायचं असेल तर मला विषयांची ओढ आपोआप कमी होऊनच जाते. मग रामाची प्राप्ती जेव्हा हे माझं ध्येय होतं तेव्हा विषय निघूनच जातात. मग याचा अर्थ आपण प्रपंचात राहत नाही असं होतं का? नाही, आपण प्रपंचातच राहतो. भोगायचं ते भोगतो, कर्म करायची ती करतो, सगळी काही करतो. पण हळूहळू मग ती सगळी समर्पित होऊन जातात, विचारांनी समर्पित होऊन जातात. इथे सुरुवातीच्या टप्प्याला आपण रामाने दिलेला देह, रामासाठी केलेलं कर्म रामाला समर्पित करायचं असं म्हणतो. आणि मग कळतं की नाही, आता मला इथे यायचंय, मला बस आत्मस्वरूपाची अनुभूती घ्यायची. तर मग आता सगुणरूपी रामही हळूहळू मागे पडतो आणि मग आपण निर्गुण निराकार आत्म्याचं चिंतन हळूहळू करायला लागतो. आणि मग हे करताना आता आपले आसक्ती निघून जाते, अनासक्त असा जीव झाला की वैराग्य येतं. आणि वैराग्यामध्ये काय आहे तर अतिंद्रिय अनुभवाची प्राप्ती येतेच, हा सिद्धांत. जितक्या ज्या प्रमाणात वैराग्य अधिक त्या प्रमाणामध्ये आत्मानुभूती किंवा ज्याला आपण म्हणतो निर्विषय आनंद घेण्याची प्राप्ती अधिक आहे. वैराग्याशिवाय ते नाहीच ना. व्यवहारामध्ये आपण अनेक दृष्टांत त्याचे बघितले की आई लहान मुलाला घरामध्ये किंवा आई तुमच्यासाठी काहीतरी पदार्थ करते, घरातली पत्नी तुमच्यासाठी काहीतरी करते, ती कधी स्वतः खात नाही. ती म्हणते तुम्ही सगळ्यांनी खाल्लं मला आनंद वाटतो, मी नाही खाल्ला तरी हरकत नाही. हा अनुभव आपला आहे ना. आपली आई स्वतःसाठी आपल्यासाठी काही ठेवायची नाही, सगळं आपल्याला द्यायची. आपल्याला मिळाल्यानंतर तिला आनंद मिळत होता. याचाच अर्थ वैराग्याचा मध्ये अतिंद्रिय आनंद भोगण्याची क्षमता आहे. मग असं विश्वाचे विषय समोर असून सुद्धा त्या विषयांच्या विषयी जेव्हा वैराग्य येतो त्यावेळेला आता ते मिळण्याच्या पाठीमागची धाव थांबते. आणि मग जे असणारं तत्व आहे तिथंच आपण स्थिर होतो. आणि जिथे आहे तिथे आपण स्थिर होतो, तेव्हा तिथे आपण असणाऱ्या ठिकाणी स्थिर होणं म्हणजे तिथे त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण रमतो. आणि मग असा तो राम कसा आहे किंवा ते तत्व कसं आहे तर ते सच्चिदानंद घन आहे आणि ते मी आहे. इथे हवा नकोपणाचा सगळा सोस आपला सगळा संपला. आणि मग जीवन जे आहे ते प्रारब्धानुसार आपलं हळूहळू जे आहे ते चालू राहतं. हे समर्थ आपल्याला 197व्या श्लोकामध्ये सांगतात. पुढे 198मध्ये म्हणतात नभे व्यापिले सर्व सृष्टीचा आहे. नभे व्यापिले सर्व सृष्टीचा आहे, रघुनायका उपमान ते असा आहे. दुजे विण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. आता पुन्हा नभ हे व्यापक असणारं तत्व त्याने घेतलेलं आहे की ज्या आकाशाने सगळ्यांना व्यापून केलेलं. मग आता इथे व्याप्य व्यापक भाव धरले. व्याप्य याचा अर्थ जे व्याप्य आहे ते शांत आहे, मर्यादित आहे. म्हणजे एक व्यापक तत्व पुष्कळ आहे आणि ज्यांनी ते व्यापक तत्व थोडं उदार घेतलेलं आहे ते व्याप्य आहे म्हणून ते शांत आणि मर्यादित आहे. मग उपमा द्यायची असेल तर कमीत कमी दोघे लागतात. पण आता इथे संपूर्ण ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः असा सिद्धांत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा एकमेव अद्वितीय असं असणारं जर ते तत्व आहे जे स्वगत सजातीय विजातीय रहित असं असणार आहे, तर मग आता विशेषण द्यायची, उपमा द्यायची, मग विशेषण विशेष्य या तरी कमीत कमी दोन गोष्टी पाहिजेत. आता इथे काहीच नाही समर्थ म्हणतात. याचा अर्थ जिथे दोन काही नाहीच आहे, सगळं काय आहे तर तेच ते तत्व सगळीकडे भरलेलं आहे. एकच माती आहे पण तीच माती जशी बोळकं होते, तीच माठ होते, तीच रांजण होते, तीच मणती होते, तीच मूर्ती होते, तीच कृष्ण होते, तीच काय होते आणखीन तवा होते, तीच मडकं होते. आता माठ तोच आहे, आकार तोच आहे, पण शेवटी बनलं तर आपण म्हणतो ते मडकं आहे, घरी आणलं तर म्हणतो माठ आहे. याचा अर्थ प्रसंगानुसार आपणच नावं दिली की नाही, तत्व एकच आहे, सोनं एकच आहे, पण अलंकार अनेक दिसतात. मग एकानेच विविध रूप धारण केली. अगदी तसंच त्याच सूक्ष्म तत्वाने त्याच्याच आनंदासाठी ही ईश्वराने ही सगळी अवघी सृष्टी निर्माण केली आहे आणि ती त्याच्या आनंदासाठी निर्माण केली, पर्यायाने आपल्याच आनंदासाठी निर्माण केली. मग किती भोग आहेत, कशामुळे? आपल्या वासनांमुळे त्या दिलेले आहेत त्यांनी. किती कृपाळू सागर तो आहे, गत जन्मी आम्ही वासना करून ठेवल्या आणि त्यांनी बिचारांनी या जन्मामध्ये भोगरूपाने आपल्याला त्या दिल्या.
म्हणून तरी त्याची उपासना करणं आहे. व त्याची उपासना केल्याशिवाय त्याच्यापर्यंत जाताच येत नाही. खरी त्याच्या उपासनेशिवाय ते आपल्याला जे अकर्ता व्हायचं आहे, कारण ते अकर्ता तत्व मी हे जर मला जाणायचं असेल तर मधल्या टप्प्यावरती करविता आपल्याला मान्यच करावं लागेल ना. मग हे सगळं समर्थ आपल्याला सांगतायत बरं का. दुजे विण जो तोची तो हा स्वभाव आहे, आता दुसरा कोणी नाहीये. आता इथे कसं काय म्हणून व्यापक हे कसं काय म्हणणार, कारण तो एकमेव तसं आहे म्हणून तिथे दुसरा म्हणणाराच कोणी नाही हे समजून घ्यावं लागेल. काही नाही, आपण आत्ता जे काही दुसरेपणाने आत्ता आपण वेगळेपणाने उपासना करतोय, वेगळेपणाने ते मी आहे असं आपण म्हणतोय. गमतीने काका म्हणतात, खूप पूर्वी काका एक छान दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे एका तिकिटावरती मी प्रवास केला. मी कोल्हापूरहून मुंबईवरती आलो आणि मुंबईहून येताना तिकिटावरती मला तिकीटच मिळालं नाही, कारण मला रिझर्वेशन नाही मिळालं. एका अक्ष माणसाने मला तिकीट दिलं. त्यांनी सांगितलं अहो माझ्याकडे तिकीट आहे, डॉक्टर साहेब तुम्ही जा. हे काका म्हणे मी ते तिकीट घेतलं आणि मी आलो. आणि त्यांनी सांगितलं माझं नाव विश्वास पाटील. आता ते तिकीट मी घेतलं, मी माझ्या खिशात ठेवलं आणि रात्रभर मी घोकत राहिलो, मी विश्वास पाटील, मी विश्वास पाटील, मी विश्वास पाटील. हे मी विश्वास पाटील मला का घोकावं लागलं, कारण ते मी खरंच नव्हतो आणि मला तसा अनुभव नव्हता. ज्याचा मी नाहीये, ज्याचा मला अनुभव नाही ते मला घोकावं लागतं. पण एकदा कळलं की जे सहज आहे असं मला कळलं, पण माझं नाव मला घोकावं नाही लागत ना. ती अज्ञानाची का होईना त्याला आलेली सहजताच आहे. मग जिथे सहजता आहे तिथे घोकणं नाहीये. जे कृत्रिम घेतलेले आहे तर घोकणं आहे. तसं सहा अहम हे सुरुवातीच्या टप्प्यावरती घोकावं लागतं. पण आता तो स्वभाव आहे, स्वस्य भाव आहे की स्वभाव हा सच्चिदानंद घन असणं हा त्याचा स्वभाव आहे. मग त्याला मी व्यापक म्हणायचं का? मी व्यापक आहे असं म्हणायचं म्हणजे याचा अर्थ मी भिन्नपणाने त्याला म्हणणार. तर लक्षात येईल याला अध्यारोपाची भाषा म्हणते. काय नाथ महाराजांनी सुंदर दृष्टांत दिले. नाथ महाराज म्हणतात काय आहे, साखर पाण्यामध्ये घातल्यानंतर ती विरघळली जाते. ती विरघळल्यानंतर ती साखर त्या पातेलभर पाण्याला गोड करते. पण मी विरघळलीये ही सांगायला सुद्धा ती शिल्लक नाहीये. आणि मी व्यापक असलेली संपूर्ण पाण्याला मधुर केलेलं आहे, इतकी मी व्यापक झालीये, हे मी व्यापक झालीये हेही सांगायला ती शिल्लक नाही. म्हणून माझं अस्तित्व विरघळलंय हेही सांगायला ती शिल्लक नाही, व्यापक झाली हेही सांगायला ती शिल्लक नाही. तसा येतो वाचा निवर्तनते, भक्ताला काही बोलायला शिल्लकच नाही. कारण ज्याने अनुभूती दिली ना त्याच्याविषयी काय बोलणार आणि काय करणार, त्याच्याविषयी फक्त कृतज्ञता, बाकी काहीच नाही. काही बोललंच नाही तिथे, फक्त समजून घेणं आहे. आणि मग हे इतकं व्यापकपणे भिन्नपणाने सांगताच येत नाही तिथे, मग त्याला कसं काय व्यापक म्हणायचं, काही बोलणं नाही काही नाही. आणि मग समर्थ पुन्हा आपल्याला पुढे आज घेऊन जातात दृष्टांत आणि सांगताना म्हणतायत की ते तत्व कसं आहे, ते ब्रह्मतत्व कसं आहे, विश्वनिर्माण होण्याच्या आधी असेल तर ते कसे अति जीर्ण विस्तीर्ण हे रूप त्याचे. जीर्ण म्हणजे जुने, म्हणून समर्थ त्याला जुनाट पुरुष म्हणतात बघा. जीर्ण जुने सनातन तत्व. आपण म्हणतो जुनं कपडं असेल तर कसं विरलेलं असतं, जीर्ण असं ते आहे. सूक्ष्म तत्व आहे, विस्तीर्ण आहे, व्यापक आहे. आता हे सगळे शब्द वापरलेत समर्थांनी, त्याला अध्यारोपाची भाषा वापरली आणि त्या आत्मतत्वाला, त्या ब्रह्मतत्वाला, अंतिम जे तत्व आहे त्याला हे विशेषण वापरून समर्थ आपल्याला तो विषय समजावून सांगतायत. आणि तेथे ते म्हणतात की तेथे तर्क संपर्क तोहीनच आहे. दोन शब्द बघा किती सुंदर वापरले. तर्क हा अंतःकरणाने करायचा आहे आणि संपर्क हा शरीराने आहे. बघा किती शब्द, काय म्हणजे संतांची भाषा जेव्हा येते ना ती परतत्वाला जेव्हा स्पर्श करून येते तेव्हा हे बारकावेच आपल्याला कळत नाही. इथे समर्थांनी लक्षात येईल की ज्या तत्वाची अनुभूती आपल्याला विस्तीर्ण तत्वाची, व्यापक तत्वाची घ्यायचे, तिथे अंतःकरणासारखा तर्क वितर्कही चालत नाही. याचा अर्थ सूक्ष्म देहही चालत नाही आणि स्थूल देह ज्याच्या साह्याने संपर्क येऊ शकतो, म्हणून हा देह आपण देवघरातल्या देवासमोर नेऊन बसवू शकतो. म्हणजे देवाशी तुमचा आमचा संपर्क येतो की नाही. व्यवहारामध्ये आम्ही आमच्या सद्गुरूंच्या चरणी जाऊन बसतो तेव्हा त्यांचा आमचा संपर्क येतो की नाही. तर स्थूल देहानी आहे, तर्क सूक्ष्म देहानी आहे. त्या दोन्ही गोष्टी तिथे नाही आहेत. शुद्ध तत्वाच्या चिंतनाच्या जेव्हा येतो या दोन्ही गोष्टी काय केलेल्या आहेत, म्हणून जे आद्य तत्व, सनातन तत्व, अनादि आहे,
जे जीर्ण सनातन असं असणारं तत्व जिथे आहे ते अनाकलनीय आहे, सहज आहे आणि म्हणून अति गूढ ते दृढ तात्काळ सोपे. आता दृढ याचा अर्थ मनाने आपल्याला निश्चित घ्यायचं आहे, एकदा तरी बुद्धीचा निर्णय करून घ्यायचा आहे की ते सहज मला प्राप्त आहे आणि माझ्या ज्यांच्या चरणी मी बसलेलो त्यांच्या साह्याने मला ते नक्की मिळणार आहे. आता इथपर्यंत विश्वास तरी आपण केला पाहिजे की नाही? मग त्यांच्या कृपेने मला ते मिळणार आहे. इथे दृढ तात्काळ सोपे, हे त्यांच्या कृपेने मिळणार आहे. हा दृढ संकल्प तुम्ही आम्ही करायचा आहे. पण दुजे वेण जे खूण स्वामी प्रतापे, स्वामीच्या प्रतापाने, याचा अर्थ त्यांच्या कृपेने आपल्याला ते कळणार आहे. दुजे वेण आहे, पण ते काय आहे? त्यांच्याकडेच आहे. म्हणून गमतीने परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात, जोपर्यंत अपूर्णताचा भाव आहे तोपर्यंत शिष्यत्व आहे, आणि जिथे पूर्णतेचा भाव आहे तिथे काय आहे? तर ते काय आहे? तर तिथे गुरुतत्व आहे. म्हणून त्यांना असं कधी वाटतच नाही की आम्ही काहीतरी मी वेगळं काही कृपा केली आहे, काय केलेले, कारण तिथे अत्यंत सहजता आहे ना. इतकी सहजता आहे, इतकी त्यांच्या ज्ञानाला सहजता आहे आणि आपल्या अज्ञानाला सहजता आहे. लक्षात येईल. आणि तुमच्या आमच्यासाठी ते गूढ आहे. आणि समर्थांच्यासाठी समर्थ म्हणतात प्रगट रामाचे निशाण. जिथे पाहो तेथे दाग भगवंत सगळीकडे आहे. इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. पंढरीला गेल्यानंतर पण त्यांना रामच दिसतोय. मग असं आपल्याला काहीतरी दिसतं का? लक्षात येईल की कुठेतरी आपण कमी पडतोय. आणि कमी का पडतोय? कारण एक तर श्रद्धाही कमी पडते, नुसती श्रद्धा कमी पडते अशातला भाग नाहीये, आपला भावही कमी पडतोय. या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू भक्तीच्या माध्यमातून समजून यायला पाहिजेत. आणि त्या समर्थ सांगतायत की स्वामींच्या प्रतापाने ते मला कळणार आहे. आणि म्हणून जर अनुभव अद्वैताचा येणार असेल तर तो श्रीगुरूंच्या कृपेशिवाय येणार नाही, त्यांच्या सत्संकल्पाशिवाय येणार नाही. मग त्यांचा सत्संकल्प तसा व्हायचा असेल म्हणून तरी श्रीगुरूंची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि श्रीगुरूंची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांनी सांगितलं तसं वागितलं पाहिजे, वागलं पाहिजे. वागल्याशिवाय कसं काय होईल? म्हणून आपल्याला वाटतं की त्यांचं पादसंवाहन म्हणजे काय आहे, म्हणजे गुरुकृपा. तसं नाहीये. पादसंवादन हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. अनन्य शरणागती याचा अर्थ त्यांनी दिलेलं साधन निष्ठेने करणं. जिथे आहोत तिथे आहे, त्या घरामध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये जसं त्यांनी सांगितलं तसं वागून आपला अधिकार वाढवून घेणं. आणि त्यांची प्रसन्नता झाली की त्यांच्याच कृपेने आपल्याला काय येईल तर तो अनुभव येऊन जाईल. आणि म्हणून दुजे विणते खूण स्वामी प्रतापे, सद्गुरूंच्या प्रतापाने, त्यांच्या कृपा प्रसादाने जे तत्वाचे त्यांना अनुभूती आली आहे त्या तत्वाची अनुभूती तुम्हाला आम्हाला येणारे समर्थ 199व्या श्लोकामध्ये म्हणत आहेत. आणि पुढे 200व्या श्लोकामध्ये म्हणतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, जेथे आतली सर्व साक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तोची गे राम सर्वत्र पाहे. खूप सुंदर श्लोक आहे बरं का. काय शब्द समर्थांचे होतात, कळे आणि आकळे. कळेमध्ये शब्द ज्ञान आहे, आकळेमध्ये ज्ञानाचं विज्ञान झाले म्हणजे अपरोक्ष ज्ञान झाले. आता हे शब्द आपल्याला कळेल. कळे आकळे. रूप ते ज्ञान होता. पहिल्यांदा रूप बघितल्यानंतर शब्दांनी कळतं की याला रूप आहे, ज्याला ज्याला रूप आहे त्याला नाव आहे. मग नाम आणि रूपा मायेचा प्रांत आहे. पण त्याच्या पाठीमागे अस्ति जायते, अस्ति भाती प्रिय आहे. अस्ति म्हणजे त्याचं अस्तित्व आहे, भाती म्हणजे तिथे असणारं ज्ञान आहे आणि त्या वस्तूचा मला उपयोग आहे म्हणून त्याला मला आनंद आहे. कधीतरी जेव्हा ती जुनी होईल तेव्हा ते फेकून दिल्यानंतर अभाव रूपाने पण ते मला आनंदच देणार आहे. आता हे सगळं ज्ञान शब्द ज्ञान आहे. पण हे शब्द ज्ञान करता करता, शब्द ज्ञान समजून घेता घेता कधी कधी असणारं ज्ञान आकळलं जातं. मग प्रत्येक गोष्टीचं जर ज्ञान असेल तर प्रत्येक गोष्ट ज्ञान स्वरूप आहे. आता हे हळूहळू आकळायला लागतं. आणि मग सर्व साक्षी अवस्था म्हणून आत्मा कसा आहे तो प्रकाशक आहे. प्रत्येक गोष्ट जे आपल्याला ज्ञान होतं याचा अर्थ जो द्रष्टा आहे तो प्रत्येक गोष्टीचा प्रकाशक आहे. प्रत्येक गोष्ट जेव्हा जाणणारा मी आहे तेव्हा जाणणारा जो आहे ते जे जे जाणलं जातं तो काय करतो त्याच्यावरती तो त्याचा प्रकाशक आहे. आणि मग असा प्रकाशक असणारा समर्थ म्हणजे सर्वसाक्षी अवस्था म्हणून तो आत्मा सर्वसाक्षी आहे. आणि आता कोणत्या कोणत्या अवस्था आहेत? जागृत अवस्था. आता थोडा विचार करूया. आपली जागृत अवस्था आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळते का हो? मला किती गाढ झोप लागली माझ्याशिवाय कुणाला कळतं का? मला काय स्वप्न पडलं माझ्याशिवाय कुणाला कळतं का? अगदी सोडा
अगदी जागृत अवस्थेमध्ये माझं पोट दुखतंय, माझं पोट किती दुखतंय हे तरी लोकांना कळतं का? मला किती भूक लागली हे तरी कोणाला कळतं का? याचा अर्थ माझ्या प्रत्येक अवस्थेचा साक्षी मीच आहे. तो साक्षी असणारा जो मी आहे तो साक्षी भावामध्ये असा आहे आणि ती अवस्था अखंड आहे. आता लक्षात येईल की मला स्वप्नामध्ये तहान लागली आणि मी म्हटलं नाही मी उठल्यानंतर पाणी पित चालेल का? किंवा आत्ता भूक लागलेली आहे आणि मी म्हणे नाही आत्ता मला खूपच काम आहे बरं का, मी जरा स्वप्नामध्ये जेवण करून घेईन. नाही जाणार. प्रत्येक अवस्थेच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये व्यतिरेक आहे, पण आत्म्याचा मात्र खऱ्या मीचा सर्व अवस्थांमध्ये अन्वय आहे. म्हणून प्रत्येक अवस्था माझ्याशिवाय कोणीच जाणणारा नाही. मग सगळ्या जो सर्वसाक्षी मी आहे तिथे सगळ्या अवस्था ज्या आहेत त्या आटून गेल्या. कारण याचा अर्थ सगळीकडे मीच आहे, म्हणून माझ्याशिवाय या अवस्था कोणाला कळणारच नाही. हे आपल्याला हळूहळू कळत जातो आणि मग कळतं की ह्या सगळ्या ठिकाणी तोच आहे. मग भक्तीच्या भाषेमध्ये जो राम आहे तो ज्ञानाच्या भाषेमध्ये काय आहे तर ते आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व आहे. मग तोची तो गी राम सर्वत्र पाहे. आता रामाचा जो भक्त आहे तो सगळ्या ठिकाणी काय करतो तर तो रामच पाहतो. म्हणून आता आत्म्याच्या सर्व ठिकाणी जर अन्वय असेल तर आता त्याला पाहणे म्हणजे त्याला पाहताच जाणणे आणि एकदा जाणल्यानंतर आता त्याच्याविषयी बोलणार काय? वाणी कुंठितच होते. कारण आत्माचा अनुभव हा वाणीचा प्रांतच नाही. आणि म्हणून श्रुतिमाऊलीचं वचन काय आहे की यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तिथे बोलताच येत नाही. जेव्हा खरा अनुभव येतो तिथे वाणीचा प्रांतच नाही, बोलणंच शक्य नाही. म्हणून जो तत्वमसीचा बोध कानामध्ये येतो केला जातो श्री गुरूंकडून तेव्हा दृष्टी बदलते आणि दृष्टी बदलल्यानंतर सर्वत्र तेच तत्व दिसतं, दुसरं काहीच दिसत नाही. समर्थांच्या भाषेमध्ये तोची तो गे राम सर्वत्र पाहे किंवा तुकोबाराय म्हणतात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून. त्यांची विठ्ठलाची भाषा आहे, यांची रामाची भाषा आहे, पण तत्वरूपाने एकच आहे ना. मग हे एकदा आपल्याला समजलं की आता तेच एक आहे तत्व, एकच तत्व आपल्याला सर्वत्र दिसायला लागतं. याचा अर्थ दृष्टी बदलते आणि म्हणून श्री गुरूंचा बोध कानामध्ये आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन कुठे आहे तर दृष्टी बदलण्यामध्ये आहे. दृष्टी बदलल्यानंतर व्यवहार तसाच होतो. मग माझं तुझं हे सगळं मावळून जातं. मग समर्थ म्हणतात एकदा अद्वैतामध्ये क्रिया करायला सुरुवात झाली की दुसरं कोणी दिसतच नाही. समर्थांनी दृष्टांत किती छान दिल्या. दाते जिभ चावली काय कोणी बत्तीशी मोडली, माझ्या दाताने माझी जीभ चावली तर मी माझी बत्तीशी मोडत नाही. तसं या जगामध्ये माझ्या नातेवाईकाने माझ्या शत्रूंनी मला किती त्रास दिला तरी मी त्रासच करून घेत नाही, कारण ते शेवटी माझं स्वरूप आहे मला कळतं. मग व्यवहारामध्ये कधी त्याच्याशी ठकाशी महाठक वागावं लागेल, पण ते करताना सुद्धा पोटातलं पाणी हलत नाही. पण स्वरूप तर जाणलं जातं की नाही. मग हा सगळा अनुभवाचा प्रांत हळूहळू कळतो असं समर्थ म्हणतात. आणि मग 201व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात कदा ओळखी माझी तू जे दिसेना. एकदा त्या तत्वाची ओळख झाली की आता दुसरं काही दिसतच नाही. मनी मानसी द्वैत काही वसेना. आता एकच उपास्य दैवत जर राम असेल, कृष्ण असेल, गणपती असेल, दत्त असेल तेच दिसतं, दुसरं पांडुरंग असेल तर तेच दिसेल. आता मनामध्ये द्वैत नाही, एकच तत्व आहे. आणि मग हे आत्मस्वरूप किती जन्मजन्मांनंतर मिळतं माहिती नाही. जन्मजन्माचा तो प्रवास आहे, माहिती नाही आपला किती जन्माचा प्रवास आहे. ब्रह्मपूज्य डॉक्टर काका म्हणतात एखादे शिष्य जेव्हा समोर येऊन उभा राहतो ना तेव्हा त्याची आध्यात्मिक कुंडलीच म्हणे सद्गुरूंच्या समोर येतो. किती जन्मांचा हा आपला आहे हे बरोबर सद्गुरूंना कळून जातं. किती जन्माचा आणि माझा आणि याचा संबंध आहे. अगदीच एखादा साधकाने खुचून प्रश्न विचारला तर ते सांगतात किती जन्मांचा तो आहे आपला संबंध. पण ती पूर्ण आध्यात्मिक कुंडली ज्याला म्हणतो तो संपूर्ण एक्सरे आपला, तो जन्मजन्मांचा एक्सरे त्यांच्या समोर क्षणातच येऊन जातो. आणि मग तो जेव्हा ते आपल्याला स्वरूपापर्यंत घेऊन जातात तेव्हा मनातलं द्वैतच निघून जातं. आणि मग कळतं की जन्मजन्मानंतर आपलं हे स्वरूप आपल्याला कोणामुळे कळतं तर त्या श्री गुरु तत्वामुळे कळतं, त्यांच्या कृपापणामुळे कळतं. आणि म्हणून बहुता दिसा आपुली भेटी झाली आणि मग विदेहीपणे सर्व काया निघाली. आता विदेहपण येणं याचा अर्थ देह मी नाही या बुद्धीवरती निश्चय होणं, स्थूल देहाविषयी सूक्ष्म देहाविषयी पूर्ण अनासक्ती येणं. देहाविषयी अनासक्ती झाली की आत्मलाभ होतो, मग काया शांत होते.
आणि शांत म्हणजे अत्यंत समाधानी. जे बस, जे होईल ते, जो तुम्हारी मर्जी वही मेरी मर्जी, बस. आणि मग दासबोधामध्ये समर्थ हाच विषय सांगताना खूप सुंदर सांगतात बघा. ते असं म्हणतात, गुरुकृपा तेची किल्ली, जेणे द्वैत कपाटे उघाडेल. आता गुरुकृपेच्या सहाय्याने डॉक्टर काकांचा आवडता दृष्टांत आहे की बँकेमधल्या लॉकरची किल्ली. आता ती किल्ली, लॉकर मधले दागिने माझे, त्याचं भाडं माझं, सगळं माझं. पण ती किल्ली जोपर्यंत मास्टर की तो फिरवत नाही तोपर्यंत त्यातलं मला काही मिळत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्याच अंतरंगात असणारं जे आत्मदेव आहे, तो आत्माराम आहे, जोपर्यंत गुरुकृपा त्याची किल्ली, त्यांची कृपा होत नाही तोपर्यंत ही द्वैत कपाट जोपर्यंत ते उघडत नाही तोपर्यंत आपण अद्वैतामध्ये जात नाही. आणि एकदा तिथे गेलो, देहाची सक्ती पूर्ण गेली, देहभान गेलं की देवभान येतं, देहभान गेलं की आत्मभान येतं, देहभान गेलं की ब्रह्मभाव होतो. आणि जसा ब्रह्मभाव जागृत होतो तेव्हा काया शांत होते, म्हणजे पराशांतीची अनुभूती येते. आणि जेव्हा पराशांतीची अनुभूती येते तेव्हा आता काही मागणं इच्छाच राहत नाही. बस तो भक्त शांत होऊन जातो. आणि शांतीची अनुभूती, हवं नको पण पूर्ण कमी करून, देहाचे म्हणजे स्थूल देहाचे काहीही नाही, आता मागणं काही नाही, बस इतकं शांत होणं हे कुठेतरी अपेक्षित आहे. आणि बहुता दिसा माझी भेटी झाली, जन्मजन्मांचं जे असं आहे ती भेट करून देण्याचं सामर्थ्य फक्त श्री गुरु तत्वाचं आहे. तेवढंच ते करतात, बाकी काही करत नाही. इथपर्यंतच जे माझं चिंतन आहे ते सगळं चिंतन या ठिकाणी मी थांबवते. आणि ते चिंतन मी थांबवते आणि मग आता काही मला सांगितलं आतापर्यंत केलेले सगळे चिंतन आहे ते समर्थांच्या चरणी समर्पित करते आणि थांबते. कारण मला गणेश दादांनी सांगितले की 5:15 थांबायचंय. मी 5:17 झाले, 2 मिनिटं जास्तच घेतले. केलेली सगळी सेवा समर्थांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि ते म्हणते, जय जय रघुवीर समर्थ. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण थांबू. जय जय रघुवीर. जे शब्दास आकळेना, शब्द विना सहसा कळेना. शब्दांमध्ये हे मांडणं खरंच कठीण आहे असं स्वतः समर्थ म्हणताय. हो, बोलणे चुके व्यर्थ जाते. शब्दे विना संवाद जे म्हणतात ना, ते एकदा समजून घ्यायचं बरं का. शब्दे विना संवाद, बरोबर. मध्ये एकदा खूप सुंदर विषय डॉक्टर काकांनी समजावला होता बरं का. शब्दे विना संवाद म्हणजे काय, मी थोडा सांगते म्हणजे अंदाज येईल बरं का. शब्दे विना संवाद, एकच मिनिट जरा, एक मिनिट प्लीज बाहेर जा, एकच मिनिट प्लीज बाहेर जा, डबल आवाज येतोय मला, त्रास होतोय प्लीज. सॉरी हा, बाबांच्या लक्षात नाही, बाबा मोबाईल घेऊन इकडे आहे, व्हेरी सॉरी. एक मिनिट, मी हे फोन पण बंद करते आणि मग मी येते. शब्देविना संवाद असं डॉक्टर काकांनी एक सुंदर विशेष मांडला होता. ते म्हणाले, एखादं लहान मुलं असतं बघा घरी, ते इतकं रडतं, इतकं रडतं, इतकं रडतं, बोलता येत नाही, काही तर वेदना होत असते, काही कळत नाही. ती आई त्याला सांगते, बाळा रडू नकोस, बाबा सांगतात रडू नकोस, आजी सांगते रडू नको, त्याला घेतात, फिरवतात, ते मूल ऐकतच नाही. 1 तास 1.25 तास झाला की आई काहीच करत नाही. आता ती आई बोलत नाही, त्या बाळाला फक्त त्याची मान खांद्यावरती टाकते आणि आता ती न बोलता फक्त त्याच्या पाठीवरनं हात फिरवते, केवळ त्याच्या पाठीवरनं हात फिरवते. आणि जेव्हा काठीवरनं हात फिरवते तेव्हा ते म्हणाले, काय घडत असेल की त्या ज्ञानस्वरूप असणाऱ्या जीवाला कळतं की माझं अधिष्ठान जे आहे ना त्याचा पूर्ण मला आधार आहे. आणि जेव्हा तो आधार आहे कळतं ना, तेव्हा त्याचं रडणंच बंद होऊन जातं. शब्देविण संवाद, तान्ह्या बाळाला सुद्धा स्पर्शाने कळतं की माझा आधार कोण. तसं आपल्याला नक्की कळलं पाहिजे की माझा आधार कोण. हा शब्देविण संवाद आहे. फार सुंदर. हा विषय आणखून किती सोपा करून सांगावा, फार सुंदर. आज अलकाताई विद्यार्थी कोणीतरी हात वरती करताय. अलकाताई, छान, बोला. मस्त, खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसांनी मिळालं, कारण आता मी इकडे ठाण्याला आले, त्यामुळे हे
या ह्याला भाचीच्या आणि या आम्ही गटात हे झाले सामील. आणि तिथे तुमचं नाव बघितल्यावर एकदम बास मग त्यामुळे खूप बरं वाटलं. आणि आता हे ऑनलाईन ऐकायला मिळतंय ना, बघायला मिळतंय तुम्हाला, खूप बरं वाटलं मला. नमस्कार. नमस्कार नमस्कार. प्रतिभाताई, तुमचा काही प्रश्न होता का? अनिता कोणीतरी हात वरती केला. मला अलकाताईला एवढंच सांगायचं होतं की अन्वय व्यतिरेक खूप छान, आणि सगळीच उदाहरणं काकांची सांगितलेली खूप पटली आणि खूप छान वाटलं आज ऐकून. अनिताताई. अलकाताई नमस्कार. नमस्कार. मला पण ती जी सर्वसाक्षी अवस्था सांगितली ना, तो जो अन्वय व्यतिरेक, ती एकदा थोडीशी सांगा ना. सर्वसाक्षी अवस्था जरा एक मिनिट. सर्वसाक्षी अवस्था ही समजून घेताना शास्त्राने एकच दृष्टांत दिलाय, तो म्हणजे रंगमंचावरचा दिवा. रंगमंचावरती आपण पाहतो, सिनेमाला जातो, नाटकाला जातो. नाटकाला गेल्यानंतर नाटकामध्ये अनेक पात्र येतात, त्यांची त्यांची कामं उत्तम करतात आणि ते जातात. ते संपूर्ण नाटक आपल्याला ज्या प्रकाशात दिसतं, तो प्रकाश म्हणजे दिव्याचा प्रकाश असतो. त्याच दिव्याच्या प्रकाशामध्ये ते संपूर्ण नाटक आपण बघतो, ज्याच्यामुळे आपल्याला ते नाटक दिसलेलं असतं, भावलेलं असतं, आवडलेलं असतं, त्यातला सगळा तो बाबोध आपल्याला कळलेला असतो. हे सगळं त्या दिव्याच्या प्रकाशात होतो, पण तो दिवा प्रत्यक्ष काहीच करत नाही. तो असून नसल्यासारखा असतो, पण तो नसेल तर मात्र आपल्याला ते नाटक दिसणारच नाही. अगदी तसं आत्मस्वरूप असल्याशिवाय आपल्या तीनही अवस्थांमध्ये जे असणारं ज्ञान आहे त्याचं ज्ञानच आपल्याला होणार नाही. पण आत्मा हा ज्ञानस्वरूपच असल्यामुळे आपल्याला सगळी अवस्था आपल्या कळतात. जागे झाल्याबरोबर आपली 14च्या 14 इंद्रिय बहिर्मुख धावतात, म्हणून ज्ञान होतं. मग ते पंचज्ञानेंद्रियांनी, पंचकर्मेंद्रियांनी, अंतःकरण पंचकानी होतं. गाढ सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा 14च्या 14 आत्मस्वरूपामध्ये लीन झालेली असतात, म्हणून आपल्याला सुखाची अनुभूती येते. मग सुखाची अनुभूती येते ही आपल्यालाच कळतं, दुसऱ्या कोणाला कळत नाही. मग कधीतरी तिथून आपण स्वप्नावस्थेमध्ये जातो, 13 आत्मस्वरूपात लीन असतात, मन अर्धवट असतं, मग स्वप्न बघतो. स्वप्न सुद्धा आपल्यालाच कळतं, दुसरी कोणालाच कळत नाही. या तिन्ही ठिकाणी मी आहे म्हणजे आत्मा आहे. पण स्वप्नामध्ये जर मला तहान लागली किंवा स्वप्नाचा अनुभव मला त्याच वेळेला जागृतीचा येणार आहे का? नाही. जागृत अवस्था आणि स्वप्नावस्था दोन भिन्न अवस्था आहेत, त्या एक नाहीतच. त्यामुळे जागृतीतलं स्वप्नात काही चालत नाही, स्वप्नातलं सुषुप्तीत काही चालत नाही, सुषुप्तीतलं कारण ध्यानात काही चालत नाही. ती तर अवस्था आपण आता बघितलीच नाही. आता आपण या तीन मध्ये लक्षात आलं तर लक्षात येईल की चारही असू दे, म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर सुद्धा समजा ध्यान लागलं, कोणाला कळलं? माझ्याशिवाय कोणाला नाही. म्हणून अन्वय मीचा म्हणजे आत्म्याचा चारही अवस्थांमध्ये आहे, पण प्रत्येक अवस्थांचा एकमेकांमध्ये व्यतिरेक आहे. व्यतिरेक म्हणजे भिन्नपणाने असणं, आणि अन्वय म्हणजे असणंच, अखंड असणं, एक होऊन अनुभव घेणं, हा अन्वय आहे. खूप छान अलकाताई, सोप्या भाषेत आज अजून समजलं. छान. प्रश्न संपलेत वाटतं. गणेश? हो, प्रश्न नाहीये बहुतेक. आवाज येतोय माझा? येतोय, मला आवाज येतोय. हो, हा हा, ठीक आहे. संदीप? हो. हा, प्रार्थना घेतोय शेवटची? हो, घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला,
अज्ञानांधजनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी बिनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चला